ऑर्थोपेडिक डॉक्टर काय असतं? हाडं आणि मसल्स म्हणजे स्नायू या दोन गोष्टींना झालेली इजा या गोष्टी जे डॉक्टर्स बघतात त्यांना ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणतात. ज्यांना उभं राहायचा जॉब आहे त्यांना हिल पेन हेच कॉमन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आपण किचन मध्ये देवघर असल्यामुळे चपला घालत नाही. 2 ते 3 जाड पाय पुसणे ठेवून त्याच्यावरती उभं राहून जर का स्वयंपाक केला जेणेकरून खाली कुशन भेटेल तर हे दुखणे नाही होणार. ज्यांना 8 ते 10 तास खुर्चीवरती टेबलवरती बसून काम करावं लागतं अशा लोकांना बसण्यासाठी काही एक विशिष्ट पोश्चर पाहिजे. मॉनिटर कडे बघतो तेव्हा मॉनिटर पॅरलल टू द ग्राउंड पाहिजे. पाठीचा जर का कुबळ काढला तर पाठीचं दुखणं येतं. कॉमन मिसकन्सेप्शन काय लोक? ऑर्थोपेडिक डॉक्टर्स कडे गेल्यानंतर ते सर्जरीज सांगतात. नी जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केल्यानंतर चालता येत नाही. स्टेरॉइड घेतल्याशिवाय बॉडी वाढत नाही. इम्प्रॉपर शूज घातले त्यामुळे किंवा ओबडधोबड जमिनीवर किंवा चुकीच्या स्टाईल मध्ये पळाल्यामुळे अँकल स्प्रेन्स होऊ शकतात. ऑस्टिओआर्थरायटिस काय म्हणजे? आर्थरायटिस म्हणजे डिसीज ऑफ द जॉईंट. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानुसार सांध्यांच्या मध्ये होणारे चेंजेस. म्हणजे जनरली आपल्या पायाला एक आर्च असतो तर तो आर्च काही लोकांमध्ये पूर्ण सपाट होऊन जातो. आपल्याला पायाला थोडा थोडा का होईना पण एक्सरसाइज दिली पाहिजे. आणि यूज ऑफ ब्रेसेस म्हणजे बँड्स वगैरे घालतो आपण, त्याचा कितपर्यंत यूज होतो? प्लॅंटर फेसिस्ट म्हणजे ते काय होतं ऍक्च्युली? यूज ऑफ राईट शूज किती इम्पॉर्टन्स आहे? नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी डॉक्टर कपिल सावजी. मी ऑर्थोपेडिशियन आहे. माझं MBBS झालंय. MBBS नंतर मी MS ऑर्थो केलंय. त्यानंतर मी फूट अँड अँकलची फेलोशिप केली आणि जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये फेलोशिप केली. माझं MBBS मुंबईला सायन हॉस्पिटल मधून झालंय. माझं MS ऑर्थो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड मधून झाले. त्यानंतर मी 1 वर्ष मुंबईला जोगेश्वरीला ट्रॉमा सेंटर मध्ये काम केलंय. त्यानंतर मी 1 वर्ष जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये हैदराबादला फेलोशिप केली आणि 1 वर्ष डॉक्टर प्रदीप मुनोत म्हणून मुंबईला फूट अँड अँकल स्पेशालिस्ट आहेत. ही इज अ सेलिब्रिटी सर्जन इन द मुंबई. सो मी त्यांच्या हाताखाली 1 वर्ष काम केलंय. सो माझं आता सध्या मी पुण्यामध्ये ऍज अ फूट अँड अँकल स्पेशालिस्ट आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून काम करत आहे. लास्ट 2 वर्षांपासून मी पुण्यामध्ये सध्या काम करतोय. पुण्यामध्ये मी विविध हॉस्पिटलमध्ये जॉईंड आहे. मी आदित्य बिर्ला हॉस्पिटल, मेडिकवर हॉस्पिटल मोशी, नंतर पोलॅरिस हॉस्पिटल वाकड, पॅन ऑर्थो हॉस्पिटल निगडी, गांधी हॉस्पिटल निगडी या काही हॉस्पिटल्सला अटॅच आहे. या हॉस्पिटल्समध्ये मी सर्जरीज करतो. माझी स्वतःची ओपीडी मी संध्याकाळी 4 ते 8 डेली बानेर येथे स्टेप अहेड क्लिनिक या नावाने सुरू केली आहे. लास्ट 5 मंथ्स पासून माझी स्वतःची ओपीडी मध्ये मी काम करतोय. मॉर्निंग टाइमला मी वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला अटॅच असतो आणि वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पेशंट्स बघायला जातो. वा, ग्रेट. खूपच चांगलं इंट्रोडक्शन होता. तर आपण आता म्हणजे थोडं बेसिक्स मध्ये जाऊया. ऑर्थोपेडिक डॉक्टर काय असतं? ऑर्थोपेडिक्स म्हणजे ज्या हाडं आणि मसल्स म्हणजे स्नायू या दोन गोष्टींना जे डील करतात, या दोन गोष्टींना झालेली इजा किंवा या दोन गोष्टींना झालेलं दुखणं या गोष्टी जे लोक बघतात, जे डॉक्टर्स बघतात त्यांना ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणतात. आम्ही फ्रॅक्चर्स पासून ते वयोवृद्ध लोकांना होणारं, वयोमानानुसार होणारं दुखणं ह्या सगळ्या दुखण्यांचं निदान शोधतो आणि त्याचा उपचार करतो. आमच्या उपचारामध्ये विविध प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. काही निदानं नुसतं पेशंटला बघून समजले जातात. काही निदानांसाठी एक्सरे चा उपयोग करतो आम्ही. काहींसाठी MRI, CT स्कॅन, सोनोग्राफीज या गोष्टींचा वापर करून आम्ही त्याचं निदान म्हणजे आम्ही डायग्नोसिस करतो आणि त्यानंतर उपचार देतो. उपचारांमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या वेज आहेत. त्यामध्ये काही उपचार हे फक्त मेडिसिन्स किंवा गरम पाणी किंवा थंड पाण्याचा शेक यांनी ठीक केले जातात. काही डिसीजेस, काही प्रॉब्लेम्सला फिजिओथेरपीचे काही एक्सरसाइजेस लागतात, जसं स्ट्रेचिंग करून घेणे किंवा स्ट्रेंथनिंग साठी मसल स्ट्रॉंग करून घेण्यासाठी काही व्यायाम करणे. काही प्रॉब्लेम्ससाठी आम्हाला काही मशिनरीज लागतात फिजिओथेरपीच्या, जसं शॉक वेव्हची मशिनरी किंवा अल्ट्रासाऊंड, IFT आणि इन्फ्रारेड रेडिएशन्स या गोष्टींचा वापर करून आम्ही ते दुखणं कमी करतो. किंवा त्यांनी सुद्धा काही फरक नसेल पडला किंवा इंजुरीची लेवल खूप जास्त हाय असेल तर त्या केसेसमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या सर्जरीज सुद्धा लागू शकतात. सो त्या सर्जरीज परफॉर्म करायचं मेन काम ऑर्थोपेडिक डॉक्टर्सचं राहतं.
जेव्हा त्या सर्जरीज फक्त बोन्स, जॉईंट्स आणि मसल्स, लिगामेंट या रिलेटेड राहतात. वाव, ग्रेट एक्सप्लेनेशन केले. तर आपण थोडं अजून डीप मध्ये जाऊया. तुम्ही जसं म्हटले तुम्ही फूट अँड अँकल स्पेशलिस्ट आहे, राईट? येस. तर फूट अँड अँकल स्पेशलिस्ट म्हणजे काय ऍक्च्युअली, म्हणजे कोणत्या पार्ट मध्ये डील करतात ते तुम्ही सांगू शकाल? लोअर बॉडी, अपर बॉडी, पूर्ण? फूट अँड अँकल स्पेशालिस्ट म्हणजे आम्ही टार्गेटेड फूट अँड अँकल या एरिया मधलं कोणत्याही प्रकारचं दुखणं, त्या दुखण्यांचं आम्ही निदान आणि उपचार करतो. यामध्ये जनरल ऑर्थोपेडिक्स मध्ये आम्ही पूर्ण बॉडीचे उपचार आणि त्यांच्याबद्दल सगळ्या ट्रीटमेंट्स आम्ही करत असतो ऑलरेडी. Right. बट ऍज अ फूट अँड अँकल स्पेशालिस्ट बऱ्याच अशा छोट्या गोष्टी राहतात ज्या जनरल ऑर्थोपेडिक्स मध्ये जनरली नाही बघितल्या जात. त्यासाठी स्पेशलाइज ट्रेनिंग लागतं. ओके. सो त्या टाईपचं ट्रेनिंग घेऊन आम्ही फूट अँड अँकल मध्ये होणारे सगळे आजार आम्ही त्यामध्ये त्याचे ट्रीटमेंट करतो आणि त्याचा डायग्नोसिस, प्रॉपर डायग्नोसिस पर्यंत पोहोचतो आणि त्यानुसार पेशंटला समजावून सांगतो की त्याचा उपचार काय काय आपल्या अवेलेबल आहे आणि त्यापैकी तुम्हाला कोणता उपचार करवून घ्यायचा आहे आमच्याकडून. सो हे एक स्पेशालिटी झालं, स्पेशलाइज्ड केअर झालं. राईट. येस. तर आता तुम्ही म्हणले अँकल आणि नी, तर त्याचं तुम्ही अॅनाटॉमी थोडं एक्सप्लेन करू शकाल? म्हणजे त्याचं नेमकं कोणत्या पार्टला काय म्हणतात, मुवमेंट कशी होती, काय वगैरे? मी सुरुवातीला नी जॉईंट म्हणजे गुडघ्याबद्दल थोडी कल्पना देतो. अँकल नी जॉईंट मध्ये मेनली 3 हाडं असतात गुडघ्यामध्ये. एक असतं फिमर, ते म्हणजे मांडीचं हाड. एक असतं टिबिया म्हणजे पायाचं हाड आणि एक असतं पटेला म्हणजे गुडघ्याची वाटी. तर या 3 हाडांचा मिळून एक गुडघा बनतो, म्हणजे एक नी जॉईंट बनतो. या जॉईंट मध्ये मेनली 4 मेजर लिगामेंट राहतात. लिगामेंटचा अर्थ जी 2 हाडांना जोडणाऱ्या दोऱ्या, जेणेकरून 2 हाडं एक दुसऱ्यापासून दूर नाही गेले पाहिजे. यासाठी 2 हाडांना दोरींनी जोडलेलं असतं. तर त्या ज्या दोऱ्या असतात त्यांना लिगामेंट म्हणतात मेडिकल लँग्वेज मध्ये. सो आपल्या पायाच्या गुडघ्यामध्ये मेनली 4 मेजर लिगामेंट राहतात. अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट, पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट, मीडियल कोलॅटरल लिगामेंट आणि लॅटरल कोलॅटरल लिगामेंट. सो या 4 लिगामेंट, या 4 दोऱ्यांमुळे आपला गुडघा सटकू शकत नाही, तो स्टेबल राहतो आणि तेच मेन काम असतं या लिगामेंट्सचं. सो हे लिगामेंट आणि हे हाड हे सोडून अजून 2 गाद्या असतात, कुशन. आपण कुशन म्हणू शकतो त्यालाच मेडिकल टर्म मध्ये मेनिस्कस म्हणतात. मेनिस्कस. सो त्या कुशनचं काम हे असतं की जेव्हा आपण जम्पिंग, रनिंग, वॉकिंग करतो त्यावेळेस जो शॉक भेटतो, जे व्हायब्रेशन्स भेटतात गुडघ्यामध्ये, ते पूर्ण बॉडीमध्ये वरती ट्रान्समिट नाही झाले पाहिजे. सो मध्ये त्यासाठी इन्सुलेटिंग कुशन असतं. त्या कुशन शॉक ऍब्झॉर्ब करतं. सो त्या कुशनला आम्ही मेनिस्कस असं म्हणतो. सो नी जॉईंट मध्ये टोटल 3 हाडं, 4 लिगामेंट आणि 2 कुशन या मेन गोष्टी राहतात. हो, ग्रेट. आता आपण नीचं बघितलं, राईट? आता थोडं अँकल मध्ये जाऊयात. अँकल ऍक्च्युली बराच कॉम्प्लिकेटेड जॉईंट आहे नी पेक्षा. अँकल मध्ये अँकल आणि त्यासोबतच फूट हे सगळे जॉईंट समाविष्ट केले जातात. त्यामध्ये जनरली अँकल मध्ये हे 2 हाडं राहतात. पायाचे 2 हाडं असतात, हे टिबिया आणि हे फिब्युला. या 2 हाडांना टिबिया, फिब्युला असं म्हणतात. हे पायाचे हाडं. त्यासोबतच पंजातले काही हाडं राहतात. तर हे जे हाड आहे याला कॅल्केनियम म्हणतात. कॅल्केनियम. त्याच्यावरती एक हाड असतं, त्याला टॅलस म्हणतात. सो टॅलस, कॅल्केनियम आणि समोर आणखीन 5 हाडं, म्हणजे टोटल पंजामध्ये 7 हाडं राहतात आणि वरचे 2 हाडं. हे टोटल 7 आणि हे 2 एवढं मिळून हा पूर्ण फूट अँड अँकलचा जॉईंट बनला जातो. त्यासोबतच पंजाचे बोटांचे समोरचे काही हाडं राहतात. मेनली 14 हाडांचं मिळून पूर्ण पायाचे बोट बनले जातात. 14 हाडं. प्रत्येकी 3 हाडं, 3 गुणिले 5 आणि शेवटच्या बोटाला 1 हाड कमी असतं. सो टोटल 14 हाडांचं समोरचे बोट आणि 7 हाडं पंजामध्ये आणि पायामधले वरचे 2 हाडं. सो एवढे हाडं मिळून अँकल आणि फूटचे जॉईंट्स बनल्या जातात. या प्रकारे अँकल मध्ये 3 मेजर जॉईंट राहतात आणि 4 मायनर जॉईंट राहतात. सो हे जे 7 हाडं आणि या 2 हाडांच्या मधले जॉईंट्स आहेत, त्या सगळ्या जॉईंट्सला सुद्धा बांधून ठेवण्याचं काम लिगामेंट करतं. मी जसं सांगितलं, लिगामेंट म्हणजे 2 हाडांना बांधून ठेवणारी दोरी. तर या प्रकारे पायामध्ये 6 मेजर लिगामेंट राहतात.
ओके. त्यांचे विविध त्यांच्या अनाटॉमीच्या लोकेशननुसार त्यांचे वेगळे वेगळे नाव आहेत. सो ते सगळे हाडं पूर्ण पंजाला आणि पायाला बांधून ठेवतात आणि अशा प्रकारे आपला अँकल आणि फूटचे जॉईंट्स बनले जातात. हो, ग्रेट ग्रेट. तर आता तुम्ही सगळं एक्सप्लेन केलं, राईट. आतापर्यंत तुमच्या जर्नीमध्ये आतापर्यंत तुम्ही जेवढे पण केसेस हँडल केले त्यामध्ये सगळ्यात म्हणजे कॉमनली अकरिंग केसेस कोणते आहेत, कोणते डिझिजेस किंवा इश्यूज मोस्ट कॉमनली अकरिंग आहेत सध्या? सध्या मी 2 वर्षापासून पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि पुण्यामध्ये मेनली माझे पेशंट्स IT किंवा सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये काम करणारे किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये काम करणारे असे पेशंट्स जास्त आहेत पुण्यामध्ये. आणि त्यामुळे अशा पेशंट्समध्ये जनरली डेस्क जॉब रिलेटेड काही प्रॉब्लेम्स मला जाणवले. त्यामध्ये जनरली ज्यांचा डेस्क जॉब आहे, जसे IT मध्ये काम करणारे आणि सॉफ्टवेअर मध्ये काम करणारे लोक, त्या लोकांना मानेचं दुखणं, पाठीचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं आणि कोपराचं दुखणं, हे 4 दुखणे मेनली मला पाहायला भेटले. त्याच प्रकारे जे लोक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करतात, वर्कशॉप्स मध्ये जावं लागतं, अशा लोकांना 1 ते 1.5 किलोचा सेफ्टी शूज घालावा लागतो. तो वजनदार सेफ्टी शूज घातल्यामुळे त्या लोकांना पायाचे काही विशिष्ट आजार मला जाणवले, काही विशिष्ट प्रॉब्लेम्स आहेत, काही दुखणे आहेत जे फक्त सेफ्टी शूज घातल्यामुळे ते प्रकारचे दुखणे उद्भवलेले आहेत. फक्त सेफ्टी शूज घातल्यामुळे? हा, सेफ्टी शूज मुळे, इम्प्रॉपरली विअर केल्यामुळे किंवा इम्प्रॉपरली त्याची पायाची काळजी न घेता सेफ्टी शूज वापरल्यामुळे. सो त्याबद्दल मी पुढे बोलेलच की सेफ्टी शूज मध्ये वापरताना आपण काय काळजी घ्यावी. बट या 2 प्रकारांच्या व्यतिरिक्त ओल्ड एज म्हणजे वयोमानानुसार बॉडीमध्ये काही चेंजेस व्हायला लागतात. त्याला आपण डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणतो. डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे बॉडी काही प्रमाणात काही गोष्टी बनवणं कमी करतं. ज्या गोष्टी यंग एज मध्ये म्हणजे आपल्या वयामध्ये बॉडी ज्या गोष्टी बनवते त्या सगळ्या गोष्टी वयानुसार बनवणं कमी कमी होत राहतं आणि त्यामुळे बॉडीच्या वेगवेगळ्या जॉईंट्स मध्ये, मसल्स मध्ये, बोन्स मध्ये चेंजेस व्हायला लागतात. सो ते चेंजेसमुळे वेगवेगळे दुखणे उद्भवतात. त्याला डिजनरेटिव्ह डिसीजेस म्हणतात. त्यामध्ये गुडघ्याचा घासला, आपण गुडघा घासला जाणे म्हणतो, वयोमानानुसार गुडघा घासला जाणे, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. तो एक टाईप येतो ज्यामध्ये डिजनरेटिव्ह डिसीजेसचा तो एक टाईप आहे. वजन वाढल्यामुळे काही काही डिसीजेस वाढतात, जसं गुडघ्याचं दुखणं आणि पायाचं घोट्याचं दुखणं, हिल पेन, या 2 गोष्टी वजन वाढल्यामुळे सुद्धा होतात. सो त्या गोष्टींचं कारण असतं की ऍक्च्युअल लोडिंग जास्त होतं बॉडीचं. सो त्या प्रकारचे सुद्धा दुखणे भरपूर ओपीडी मध्ये आम्हाला बघायला भेटतात. त्याच्याशिवाय जे लोक स्पोर्ट्स खेळतात, पुण्यामध्ये स्पोर्ट्सचे वेगळे वेगळे क्लब्स आहेत, क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग, हे मेनली मेजर स्पोर्ट्स खेळणारे जे लोक आहेत त्यांना इंजुरीजचं प्रमाण देखील तेवढं जास्त असतं आणि जनरली या इंजुरीज नी, फूट आणि अँकल या एरियामध्ये मेजरली होतात. सो ते पेशंट सुद्धा मला ओपीडी मध्ये नेहमी बघायला भेटतात. त्या व्यतिरिक्त काही लोकांचे पाय वाकडे असणे किंवा फ्लॅट फीट असणे, म्हणजे पायाचा जो आर्च असायला पाहिजे तो नसून पाय पूर्ण सपाट होऊन जाणे, अशा टाईपचे, किंवा बोट वेडे वाकडे असणे, किंवा शुगर वाढलेली असल्यामुळे काही लोकांना अल्सर्स होतात पायामध्ये, किंवा पायामध्ये वेगळे सेन्सेशन होतात, जसं तळ पायाला जळजळ करणे किंवा खूप आग होणे किंवा टोचल्यासारखं वाटणे. या सगळ्या गोष्टी होणारे जे लोक आहेत, डायबिटीसच्या नंतर होणाऱ्या या गोष्टी, हे पेशंट्स आम्हाला ओपीडी मध्ये मेनली बघायला भेटतात. तर आता नॉर्मल आपल्याला पायाला दुखतच, म्हणजे आपण किती नाही म्हणलं तरी, तर आपल्याला कळावं कधी किंवा डॉक्टरकडे कधी जावं काय? बरोबर. तर यामध्ये डॉक्टरकडे कधी यावं हे एक महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला हे माहित पाहिजे की आपल्याला कोणतं दुखणं झाल्यावर आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि कोणतं दुखणं आपण घरी बसून मॅनेज करू शकतो किंवा आपण आपल्या साईडने उपचार करू शकतो. तर यामध्ये जनरली ज्यांना इंजुरीज झाली, ज्यांचा ऍक्सिडेंट झाला, ज्यांचं दुखणं 1 आठवडा झाला पण दुखणं कमी होत नाहीये, अशा टाईपचे जे पण दुखणे आहेत ते नेहमी डॉक्टरकडे आलंच पाहिजे. ते दुखणं कितीही कमी असू दे, पण ते डॉक्टरला दाखवल्यानंतर त्याचा प्रॉपर डायग्नोसिस केल्यानंतरच
आपण त्या दुखण्याचं दुर्लक्ष करायला पाहिजे. जोपर्यंत त्याचं प्रॉपर डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत दुखणे जर का निग्लेक्ट केले तर पुढे चालून त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जर का कोणी जास्त जिम करून दुखतंय किंवा खूप रनिंग केलं आणि त्यामुळे जे दुखणं आहे ओव्हरयूजचे जे पेन आहेत ते आपण गरम पाण्याचा सेक करून ते कमी करू शकतो घरच्या घरी. बट जर का ते आठवडाभर एखादा दुखणं कमी नाही झालं तर अशा टाईपचे दुखणे नेहमी डॉक्टरकडे येऊन दाखवायलाच पाहिजे. त्याचा प्रॉपर उपचार किंवा डायग्नोसिस झालाच पाहिजे. राईट. ठीक आहे. तुम्ही आता जसे म्हणले डेस्क जॉब रिलेटेड काही इश्यूज असतात तर तुम्ही थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकाल काय आहे? डेस्क जॉब रिलेटेड इश्यूज म्हणजे ज्यांना 8 ते 10 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ खुर्चीवरती टेबलवरती बसून काम करावं लागतं. आयदर वर्क फ्रॉम होम किंवा ऑन साईट जाऊन ज्यांना काम करावं लागतं अशा लोकांना बसण्यासाठी काही एक विशिष्ट पोश्चर पाहिजे. म्हणजे त्या पोश्चर मध्ये त्यांनी बसलं पाहिजे. त्या पोश्चर मध्ये जर का नाही बसले ते सोडून जर का चुकीच्या पोश्चर मध्ये बसले तर अशा वेळेस त्यांना काही दुखणे येतात. जसं मानेचं जर का त्यांनी एक्सेसिव्ह बेंडिंग केलं, जर का समोर वाकून खाली वाकून ते मॉनिटर खालच्या लेवलवर ठेवून जर का काही बघितलं किंवा अशा टाईप मध्ये 10 तास बसले किंवा 2-3 तास बसले तर मानेचे दुखणे येऊ शकतात. तसंच पाठीचा कणा सरळ पाहिजे, कुबड काढून बसलेलं नको. सो सरळ बसायला पाहिजे. त्याला वर्क प्लेस अर्गोनॉमिक्स म्हणतात. ऑर्गोनॉमिक्स मध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे या अशा फोटोज मधून आपल्याला क्लिअर होतं. यामध्ये जेव्हा आपण मॉनिटरकडे बघतो तेव्हा मॉनिटर पॅरलल टू द ग्राउंड पाहिजे. आपली नजर अशी खाली जर का असेल, मान जर का खाली झुकलेली असेल अशा प्रकारे तर मानेचं दुखणं येतं. त्याच प्रकारे पाठीचा जर का कुबड काढला, हा असा जर का कुबड काढून बसलो तर पाठीचं दुखणं येतं. त्यासाठी आपल्याला सरळ बसायला पाहिजे. सोबत मागे काहीतरी कुशन किंवा टेकायला काहीतरी सपोर्ट पाहिजे चेअरचा, अशा प्रकारचा सपोर्ट लागेल. त्याचप्रमाणे जेव्हा आपण बसतो तेव्हा पाठीचा अँगल आणि पायाचा अँगल हा 90 किंवा 100 डिग्रीज पर्यंत पाहिजे. त्याचप्रमाणे गुडघ्याचा अँगल हा 120 डिग्री पर्यंत पाहिजे. हा अँगल जर का छोटा असेल 90 डिग्री पर्यंत तर गुडघ्याची वाटी गुडघ्याच्या मागच्या हाडावरती जास्त दाबून तिथे इजा करू शकते. त्याला कॉन्ड्रोमलेशिया असं म्हणतात. कॉन्ड्रोमलेशिया. सो त्या प्रकारचे लिजन्स येऊ शकतात. सो त्यामुळे गुडघ्याचं दुखणं येऊ शकते. सो आपल्याला वर्क प्लेस अर्गोनॉमिक्स अरेंज करावं लागेल. त्यामध्ये चेंजेस करून बरोबर बसायचं पोश्चर आपल्याला करेक्ट करावं लागेल. त्याच प्रकारे IT लोकांमध्ये जनरली ते लोक दिवसभराचं काम वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिसमध्ये असो घराच्या आतमध्ये म्हणजे एका भिंतीच्या आतमध्ये बसून काम असतं. सो सनलाईट एक्सपोजर खूप कमी असतो. सो त्यांच्या ऑलमोस्ट प्रत्येकामध्ये व्हिटॅमिन D डेफिशियन्सी असते. सो ते प्रॉपर डायग्नोज करणं, त्याच्या प्रॉपर सप्लिमेंट्स घेणं या पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत IT जॉब्स ज्यांचा आहे किंवा ज्यांचा डेस्क जॉब आहे अशा लोकांसाठी. त्यासोबत त्यांनी व्यायाम करायला पाहिजे. मानेचे व्यायाम, पाठीचे व्यायाम, गुडघ्याचे व्यायाम. हे व्यायाम जर का केले मसल्सचे तर मसल्स स्ट्रॉंग राहतात, हेल्दी राहतात. त्यामुळे त्या पार्टचे दुखणे लवकर येत नाहीत किंवा दुखणे येणार नाहीत कधी. त्यासाठी व्यायाम करणं महत्वाचं आहे. सो सप्लिमेंट्स घेणं, व्यायाम करणं आणि प्रॉपर वर्क प्लेस अर्गोनॉमिक म्हणजे पोश्चर मेंटेन करणं या 3 गोष्टी ज्यांचा डेस्क जॉब आहे त्यांना खूप गरजेच्या आहेत. ठीक आहे. आता आपण एक एक करून थोडं डिटेलमध्ये जाऊया. जसं तुम्ही आता आधी ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणले तर ऑस्टिओ आर्थरायटिस काय म्हणजे कशामुळे होतं काय तुम्ही थोडं डिटेलमध्ये सांगू शकाल? येस. आर्थरायटिस म्हणजे डिसीज ऑफ द जॉईंट. आर्थरायटिस म्हणजे एखाद्या सांध्याला होणारा जो पण आजार आहे त्याला आर्थरायटिस असं म्हणतात. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयोमानानुसार सांध्यांच्या मध्ये होणारे चेंजेस. यामध्ये मी जसं सांगितलं गुडघ्यामध्ये 3 हाडं असतात. त्या 3 हाडांचा मिळून जॉईंट बनला जातो. त्या जॉईंटला फेसिंग जे पण हाडं राहतात त्या हाडांच्या वरती एक गुळगुळीत भाग असतो ज्याला कार्टिलेज असं म्हणतात. आपल्या भाषेत सांगायचं तर लाकडाच्या वरती आपण जो सनमायका लावतो जेणेकरून लाकूड हाताला लागलं नाही पाहिजे तर तो जो गुळगुळीत सनमायका किंवा लॅमिनेशन असतं तो पार्ट गुडघ्याच्या मध्ये त्याच पार्टला कार्टिलेज असं म्हणतात. वयोमानानुसार ते जे कार्टिलेज आहे तो जो स्मूथ पार्ट आहे 3 हाडाचा तो हळूहळू स्मूथनेस जाऊन तो खडबडीत व्हायला लागतो.
आणि तो खरबडीत झाल्याच्या नंतर दोन हाडं एक दुसऱ्यावर जेव्हा जोडल्या जातात किंवा टच होतात तेव्हा एकदम सिव्हिअर किंवा खूप जास्त दुखल्याचं फील येतं. हो. त्याला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा एज रिलेटेड डिजनरेटिव्ह आर्थरायटिस असं म्हणतात. ते मोस्टली म्हणजे एजच्या कन्सर्न, म्हणजे ते त्याचा कन्सर्न मेन एजच आहे. म्हणजे ते एजमुळे होणारा आजार आहे. हा नेहमी ज्या लोकांचं एज मेनली 50च्या वर किंवा 55च्या वर असतं त्या लोकांमध्ये जनरली जाणवतो. त्यासोबतच ज्यांचे हाडं ठिसूळ आहेत किंवा ज्यांनी प्रॉपरली एक्सरसाइज नाही केली यंग एज मध्ये, किंवा ज्या लोकांचं काम सिडेंटरी होतं म्हणजे फक्त बसून 10-10 तास बसून काम होतं, अशा लोकांना 50, 85, 55 नंतर या अशा गोष्टींचे दुखणे येतात. ज्या लोकांचे मसल्स स्ट्रॉंग राहतात, ज्यांनी खूप कसरत केली आहे, व्यायाम केलाय अर्ली एज मध्ये, त्या लोकांना जनरली ऑस्टिओआर्थरायटिस उशिरा येतं. त्यांना 50-55 नसून ते 60, 65, 70च्या नंतर डेव्हलप होतं. तर त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय, म्हणजे ते न येण्यासाठी का ते येतच कंटिन्यू आहेच तसं? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण फक्त एक्सरसाइज करू शकतो. दोनच गोष्टी आहे, एक तर आपण मसल्स हेल्दी आणि नॉर्मल ठेवावे आणि आपण हाडं नॉर्मल ठेवावे. मसल्स साठी व्यायाम करावा लागेल. काही व्यायाम करून कसरत करून स्नायू मसल्स आपले स्ट्रॉंग झाले पाहिजे. जेव्हा मसल्स स्ट्रॉंग होतील तेव्हा हाडाचे दुखणे किंवा सांध्याचे दुखणे कमी राहतात. त्यासोबतच आपले हाडं देखील स्ट्रॉंग पाहिजे. हाडं स्ट्रॉंग करण्यासाठी काही कॅल्शियमच्या गोळ्या किंवा व्हिटॅमिन डी च्या गोळ्या किंवा हाडाच्या स्ट्रॉंगनेसची चेकअप, त्याला बोन डेन्सिटी स्कॅन म्हणतात. तर तो बोन डेन्सिटी स्कॅन करून जर का हाडं आपले ठिसूळ असतील तर त्याच्यासाठी उपचार करून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ऑस्टिओआर्थरायटिस किंवा आपल्याला जे वयोमानानुसार होणारं गुडघ्याचं दुखणं आहे ते आपण पुढे ढकलू शकतो. ते आपण थोडं डिले किंवा पोस्टपोन करू शकतो काही कालावधीसाठी. पण आता इन केस ज्याला झालंच आहे ऑस्टिओआर्थरायटिस, तर त्यांनी पुढे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कसे घ्यावेत, किंवा त्यांनी आता पुढे ऑपरेशन करावं किंवा उपचार कसा करावा पुढचा? तर त्यामध्ये उपचार करण्यासाठी ऑस्टिओआर्थरायटिसचे आमच्या भाषेमध्ये 4 ग्रेडिंग केल्या जातात, म्हणजे 4 पायऱ्या. तर 4 पायऱ्या म्हणजे सगळ्यात पहिली पायरी म्हणजे स्टेज 1, ग्रेड 1 यामध्ये, आणि ग्रेड 4 म्हणजे दोन्ही पण हाडं पूर्ण एक दुसऱ्याला चिटकून गेलेत, त्यामध्ये मुवमेंट थोडी जरी झाली तरी सुद्धा दुखत आहे. दॅट इज ग्रेड 4 म्हणजे चौथी पायरी, एक्स्ट्रीम लेवल. तर असे 4 मध्ये ते डिवाइड केल्यानंतर ज्या पहिल्या 2 लेवल्स आहेत, पहिल्या 2 ग्रेड्स आहेत, त्यामध्ये जनरली काही गोळ्या, नंतर काही एक्सरसाइज, काही स्नायू किंवा मसल्सचे काही व्यायाम, हाडं मजबूत करण्यासाठीचे काही उपचार, ह्या सगळ्या केल्यानंतर आणि काही गोष्टी अवॉइड करणं, जसं खाली मांडी घालून बसणं टाळावं, पायऱ्यावर खाली करणं टाळावं, इंडियन टॉयलेटचा वापर कमीत कमी करावा, चेअर किंवा कमोडचा जास्तीत जास्त वापर करावा. या 3 गोष्टी जर का पाळल्या, त्यांचे जर का सांगितल्याप्रमाणे या 3 गोष्टी पूर्णपणे थांबवल्या आणि काही गोळ्या आणि काही एक्सरसाइज केल्या तर ऑस्टिओआर्थरायटिसचं दुखणं आपण कमी करू शकतो किंवा त्याचं जे दुखणं आहे ते आपण पुढे ढकलू शकतो. हे फक्त ग्रेड 1 आणि ग्रेड 2 साठी. जनरली ग्रेड 4 आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये सांधा पूर्णच खराब झालाय, अशा टाईपच्या आर्थरायटिस मध्ये आपल्याला सर्जरी शिवाय पर्याय नसतो. त्याचा अर्थ की देवाने दिलेला गुडघा पूर्ण खराब झालाय, सो आपल्याला तो नवीन आर्टिफिशियल गुडघा त्यामध्ये टाकावा लागेल. त्यामध्ये मेटलचा गुडघा असतो आणि मध्ये प्लास्टिक असतं एक, तर ते प्लास्टिक आणि मेटल याचा मिळून तो आर्टिफिशियल गुडघा बनतो, आर्टिफिशियल नी जॉईंट. आणि तो आम्ही लोकांच्या किंवा पेशंटच्या गुडघ्यामध्ये इन्सर्ट करतो, त्या पेशंटच्या गुडघ्यामध्ये चिटकवतो आणि त्यानंतर त्यांचं दुखणं पूर्णपणे चाललं जातं. तर हे झालं फक्त नीचं, राईट. आपण ते पोस्ट ऑपरेटिव्ह पण बघूयात, पण सगळ्यात आधी आपण आता फूट आणि अँकलचं पण कव्हर करूयात. नीचं कॉमनली अकरिंग ऑस्टिओआर्थरायटिस होतं, राईट. तसंच फूट आणि अँकलचं असं कॉमन अकरिंग डिझीज किंवा इश्यूज काय? अँकल आणि फूट या एरियामध्ये सगळ्यात कॉमनली होणारा प्रॉब्लेम म्हणजे अँकल स्प्रेन्स. इम्प्रॉपर शूज घातले त्यामुळे किंवा ओबडधोबड जमिनीवर पळाल्यामुळे किंवा चुकीच्या स्टाईलमध्ये पळाल्यामुळे अँकल स्प्रेन्स होऊ शकतात. सो अँकल स्प्रेन म्हणजे जे मी लिगामेंट बद्दल बोललो, तर लिगामेंट ओढले जातात, ताणले जातात आणि परत जागेवर होतात, याला लिगामेंट स्प्रेन म्हणतात. बरेचदा ते तुटून जातात, एका लिमिटच्या पलीकडे जर का ते ताणल्या गेले तर ते तुटून जातं. ते जर का तुटलेलं असेल तर त्याचा वेगळा उपचार असतो आणि ते जर का फक्त ताणल्या गेले तर त्यासाठी वेगळा उपचार असतो. तर लिगामेंट स्प्रेन हा सगळ्यात मेन
किंवा कॉमन प्रॉब्लेम फूट अँड अँकल मध्ये आढळला जातो. त्यासोबत घोट्याचं दुखणं म्हणजे हिल पेन. हिल पेन हे खूप कॉमनली आजकाल लोकांना बघायला भेटतं. जनरली ज्या लोकांना खूप वेळ उभं राहावं लागतं किंवा सेफ्टी शूज घालावे लागतात आणि त्याच्यासाठी प्रॉपर व्यायाम करत नाही, त्याची काळजी घेत नाही, अशा लोकांना हे हिल पेनचे आजार सुद्धा खूप कॉमनली व्हायला लागतात. त्यासोबतच ज्यांना डायबिटीस आहे, शुगर आहे, पण जे त्याच्याबद्दल प्रॉपरली गोळ्या घेत नाही, त्याच्यासाठी बरोबर डाएट फॉलो करत नाही, ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही, त्यांची शुगर 140च्या वर राहते, 200च्या वर राहते, अशा लोकांना पायामध्ये अल्सर म्हणजे जखमा व्हायला सुरू होतात शुगरमुळे. हो, आणि त्यामुळे त्यांना ते जे अल्सर्स राहतात ते लवकर भरत नाही. वर्ष 2-2 वर्ष त्या जखमा तशाच राहतात. त्याला डायबिटिक अल्सर म्हणतात. सो डायबिटिक अल्सर हा पण एक खूप कॉमन प्रॉब्लेम आजकालच्या लाईफ मध्ये बघायला भेटतो. तर आता याचं पण सेम आपण असं डिस्कस करूया. म्हणजे याचा कॉमन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितले अँकल स्प्रेन वगैरे, तर याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये मी जसं म्हणतो नेहमी, आपल्याला मसल्स स्ट्रॉंग ठेवावे लागतील. म्हणजे पायाचे आणि अँकल आणि फूटचे आणि गुडघ्याच्या खाली पूर्ण पायाचे मसल्स स्ट्रॉंग राहिले तर आपला जॉईंट स्टेबल राहील. त्यामध्ये रिपीटेड अँकल स्प्रेन, वारंवार अँकल स्प्रेन होणार नाही. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच चांगल्या प्रकारचा शूज घालावा, कोणत्याही कंपनीचा, पण वॉकिंग शूज घालावा. वॉकिंग शूज, रनिंग शूज असे शूज असतात वेगळे, ते शूज आपण वापरावे जेणेकरून ते आपल्याला रिपीटेड अँकल इंजुरीज होणार नाही. जेवढं होईल तेवढं चप्पलांचा वापर किंवा अनवाणी फिरणं जेवढं कमी होईल तेवढंच आपला अँकल स्प्रेन किंवा अँकलचं ट्विस्टिंग कमी होत राहील. सो अँकल स्प्रेन कमी आणि ओबड-धोबड जमिनीवर कमीत कमी पळावं. प्लेन सरफेस, सपाट जमिनीवर पळण्यामध्ये काहीच प्रतिबंध नसतो, बट ओबड-धोबड जमिनीवरती पळाल्यानंतर अँकल स्प्रेनचं प्रमाण खूप जास्त असतं. सो आपण त्या गोष्टी टाळल्या तर अँकल स्प्रेन कमी होईल. त्याच प्रकारे हिल पेन म्हणजे घोट्याचं दुखणं. तर घोट्याचं दुखणं कमी करण्यासाठी पायाचे काही विशिष्ट व्यायाम असतात. पोटऱ्याचे व्यायाम राहतात. खाली प्लांटार फेशिया नावाची एक नस राहते, प्लांटार फेशिया. तर प्लांटार फेशिया नावाच्या त्या नसचा एक स्ट्रेचिंग व्यायाम असतो. तर तो व्यायाम डेली करायला पाहिजे. ज्यांचा जॉब उभं राहायचा, ज्यांना 4 ते 5 तास उभं राहून काम करावं लागतं किंवा हार्ड सरफेस वरती बिना शूजचं उभं राहावं लागतं किंवा ज्यांना सेफ्टी शूज घालावे लागतात, वजनदार बुट पायामध्ये घालावे लागतात, अशा लोकांनी पायाचे काही व्यायाम करायला पाहिजे रोज. अशा लोकांनी जर का पायाचे व्यायाम केले तर त्यांना पायाचे दुखणे नाही उद्भवणार किंवा त्यांना दुखणे जरी उद्भवले तर ते इमिजिएटली म्हणजे लगेच ते ठीक पण होऊन जातील. सो त्यासाठी काही व्यायाम करणं गरजेचं राहतं. त्यासोबतच काही लोकांना पायांचे काही वेगळे प्रॉब्लेम्स राहतात, जसं फ्लॅट फूट. म्हणजे जनरली आपल्या पायाला एक आर्च असतो, तर तो आर्च काही लोकांमध्ये पूर्ण सपाट होऊन जातो, त्याला फ्लॅट फूट म्हणतात. म्हणजे असा असतो, तो पूर्ण सपाट होऊन जातो, त्याला फ्लॅट फूट म्हणतात. काही काही लोकांना तो आर्च खूप मोठा होऊन जातो, त्याला हाय आर्च फूट म्हणतात, म्हणजे हाय झाला आर्च. सो हे दोन्ही पण ऍबनॉर्मल आहे. नॉर्मल आर्च हा नॉर्मल आहे, त्याच्यापेक्षा वाढणं किंवा तो पूर्ण चालला जाणं ही गोष्ट ऍबनॉर्मल आहे. सो तसं जर का असेल तर आपल्याला काही शूज मध्ये मॉडिफिकेशन्स करावे लागतात, जसं इन्सोल्स. जसं आम्ही कस्टमाइज्ड इन्सोल्स बनवून देतो पेशंटला. आम्ही प्रेशर स्कॅनिंग करतो, म्हणजे पेशंटला एका टाईल वरती उभं करतो आणि त्यामध्ये बघतो की त्या टाईल वरती त्या पायाच्या कोणत्या भागावरती किती प्रेशर पडतंय, तसंच चालताना किती प्रेशर पडतंय आणि फक्त उभं राहिल्यावर किती प्रेशर पडतंय. त्यानुसार आम्ही ठरवतो की त्या पेशंटला किती ग्रेडचा फ्लॅट फूट आहे आणि त्यानुसार आम्ही त्याला त्याच्यासाठी कस्टमाइज्ड इन्सोल बनवून देतो. तो इन्सोल खाली टाकल्यानंतर तो फ्लॅट फिट परत नॉर्मल आर्च डेव्हलप करतो आणि इफिशियन्सी वाढते, म्हणजे काम करण्याची इफिशियन्सी आपली आधीसारखी किंवा नॉर्मल लोकांसारखी होते. सो हा इन्सोल वापरणं हा पण एक प्रिव्हेंटिव्ह पार्ट झाला. फ्लॅट फिट मध्ये पेन होण्याच्या आधी आपण करायला पाहिजे. म्हणजे वर्क करतं ते इन्सोल्स. हो, हे इन्सोल घातल्यानंतर नवीन आर्च डेव्हलप होतो आणि आपला पाय जेव्हा त्या इन्सोलवर पडतो आपोआप पाय त्या आर्चच्या नुसार पडतो, फ्लॅट राहत नाही. यामध्ये आपण त्याला ठीक नाही करत, यामध्ये आपण फ्लॅट फिटला ठीक करत नसतो, आपण जस्ट त्याला करेक्ट करतो. सो ते करेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. जसं आपल्याला डोळ्याला चष्मा लागतो, डोळ्या नंबर येतो आणि मग आपण चष्मा लागतो,
तर चष्मा लावल्यानंतर आपण करेक्शन होतं विजनचं. आपण चष्मा काढला तर परत आपल्याला अंधुकच दिसतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण इन्सोल घालतोय तोपर्यंत आपला पाय त्या आर्च मध्ये राहतो आणि आर्च डेव्हलप राहतो. सो जेव्हा आपण आर्च मध्ये चालतो, त्या इन्सोल मध्ये चालतो, तेव्हा आपल्याला कम्फर्टेबल किंवा चांगलं वाटतं किंवा दुखणं राहत नाही. तेच जर का विदाऊट इन्सोल परत चालायचं असेल तर ते दुखणं परत येतं. आणि समजा जर आर्च हाय असेल मग त्या केसमध्ये हाय आर्च मध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारचे इन्सोल्स बनवल्या जातात, ज्यामध्ये पूर्ण आर्च मध्ये प्रेशर येतं. जनरली हाय आर्च मध्ये 2 विशिष्ट ठिकाणी प्रेशर येतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी दुखणं उद्भवतं, समोरचा भाग आणि मागचा भाग. तर आपण त्यामध्ये असा इन्सोल बनवतो ज्यामध्ये ते जे प्रेशर आहे, जे लोडिंग आहे, ते पूर्ण फूटवर झालं पाहिजे. ध्यान फक्त समोर किंवा फक्त मागे व्हायच्या ऐवजी पूर्ण फूटवर इक्वल लोडिंग व्हावं. तसं जर का झालं तर ते जे दुखणं आहे ते चाललं जातं. ते कशामुळे होतं, म्हणजे ड्यू टू एज होतं का तुम्ही जसं आधी म्हणले इम्प्रॉपर वॉकिंग त्याच्यामुळे होतं? याचे भरपूर कारण आहेत. मेनली हे कंजेनायटल राहतं, जन्मतः काही लोकांना राहतं. ते आयदर आई किंवा वडिलांकडून इनहेरिट होतं किंवा जन्मतः त्या माणसाला ते फ्लॅटफीट डेव्हलप्ड राहतात. त्याचप्रमाणे जर का वजन वाढलं तर वजन वाढल्यामुळे लोड वाढतं पायाचं, त्यामुळे सुद्धा तो आर्च पूर्ण दबून जातो आणि सरळ होऊ शकतो. त्याच प्रकारे पायाचे काही विशिष्ट फ्रॅक्चर आहेत. मी जसं म्हटलं की पायामध्ये 7 हाडं राहतात खालचे, तर 7 हाडांमधल्या काही हाडांना जर का फ्रॅक्चर झालं आणि ते प्रॉपरली ट्रीट नाही झालं, त्याची जर का प्रॉपर ट्रीटमेंट नाही झाली आणि जर का ते इम्प्रॉपरली जुळाले, चुकीच्या ठिकाणी जुळाले किंवा जुळालेच नाही, ते जर का नॉन युनियन मध्ये गेले तर तो आर्च आपला पूर्ण फ्लॅट होऊन जातो. आणि तसं जर का असेल तर ते सर्जरी, ते जनरली पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे लागल्याच्या नंतर होणारे फ्लॅट फिट. त्याच प्रकारे काही लिगामेंट, ज्या दोऱ्या मी म्हटलं, ते लिगामेंट जर का काही प्रकारचे लिगामेंट तुटले तर त्यामुळे देखील फ्लॅट फिट होऊ शकतो. कारण की फर्स्ट पहिल्यांदा मी ऐकलं म्हणजे इन्सोल्स घालून करेक्टिव्ह मेजर्स. आणि समजा इन केस फ्लॅट फिट नसेल तर इन्सोल्स म्हणजे फक्त तेवढेच युज करताय का, म्हणजे नॉर्मल कुशनिंग साठी आणि लेवल होण्यासाठी? यामध्ये कुशनिंग नसतं, यामध्ये आपण मेकॅनिकली करेक्ट करतो. म्हणजे गाडीमधल्या, कार मधल्या 4 पैकी 2 चाकांची हवा जर का कमी असेल तर आपण जशी हवा भरून त्याला नॉर्मल करतो, त्या प्रकारे आपण इन्सोल्स घालून पायाला मेकॅनिकली करेक्ट करतो. आपण चेंज काही वेगळा नाही करत, जसा ज्या गाडी आहे तशीच आहे, जस्ट आपण त्या पायाला मेकॅनिकली सरळ केलं तर लोडिंग बरोबर होतं आणि त्यामुळे आपली इफिशियन्सी वाढते. आता जसं तुम्ही अँकल स्ट्रेन्सला म्हणाले इम्प्रॉपर रनिंग वगैरे, तर मला एक टॉपिक आठवला की बाबा आता जे रनर्स आहेत बरोबर, ते कंटिन्यूस त्यांचं डे टू डे म्हणजे रनिंग मध्ये जातात, तर त्या रनिंग मध्ये पण काही अशी कंडिशन्स उद्भवतात का, म्हणजे क्रिटिकल मेडिकल कंडिशन्स? जे रनिंग राहतं त्यामध्ये काही लोक मॅरेथॉन साठी किंवा ट्रायथलॉन साठी प्रिपेअर करतात, ज्यामध्ये त्यांना दिवसाला 15 ते 20 किलोमीटर धावावं लागतं. सो त्यामध्ये काही प्रिकॉशन घेतल्या पाहिजे. त्यामध्ये आपण शूज, प्रॉपर क्वालिटीचे शूज वापरले पाहिजे. मी जसं म्हटलं, इन्सोल पायाचा स्कॅन केला पाहिजे, आपले पाय बरोबर आहेत का बघायला पाहिजे. जर का थोडाफार प्रॉब्लेम असेल पायामध्ये, थोडा जरी आर्च मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा पायातल्या प्रेशर मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो आपण करेक्ट केला पाहिजे. त्याशिवाय काही काही लोकांना ओव्हरयूज पेन होतं, म्हणजे बॉडीची कपॅसिटी असते की 10 किलोमीटर पर्यंत धावू द्यावी, त्या मसल्सची कपॅसिटी तेवढी असते की ते 10 किलोमीटर पर्यंत धावू शकेल, पण 15 किलोमीटर जर का तो धावला, त्याच्यापेक्षा जास्त धावला तर त्यांना पोटऱ्यामध्ये दुखणं किंवा मांड्यामध्ये दुखणं, हे या प्रकारचे दुखणे येतात. त्यांना मेजर इलाज काही नसतो, त्यामध्ये त्यांना स्ट्रेचिंगच करावं लागतं, काही मायनर गोळ्या घ्याव्या लागतात आणि काही गरम पाण्याचा शेक करावा लागतो. बट अशा टाईपचे दुखणे नाही येऊ यासाठी आधीपासूनच आपल्याला आपला स्टॅमिना वाढवावा लागतो. आपण एकाच दिवशी जर का खूप जास्त धावलो तर पायाचे सगळे मसल्स दुखायला लागतात, सो ते आपण टाळायला पाहिजे. एकच दिवस मॅरेथॉनचं रनिंग केलं तर त्यामुळे पायाचे दुखणे सगळे वाढणार. सो आपल्याला पायाला थोडा थोडा का होईना पण एक्सरसाइज दिली पाहिजे. डेली आपण स्लोली वाढवत 10 ते 15 किलोमीटर पर्यंत धावायला पाहिजे, त्याने एकाच दिवशी एकदम 10 ते 15 किलोमीटर धावणे. त्याच प्रकारे जिम मध्ये सुद्धा आपण पहिल्याच दिवशी 10 किलोग्राम किंवा 10 पाऊंड 15 पाऊंडचं वेट जर का उचललं तर पुढचा 1 आठवडा आपण काहीच उचलू शकत नाही. सो त्याच प्रकारे रनिंग किंवा जिम मध्ये आपण स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट पुढे जर का नेली, एक एक गोष्ट वाढवली तर आपले दुखणे कमी राहतात. जर का आपण एकाच दिवशी एकदम हाय स्ट्रेन यूज केला
तर पायावरती लोड येऊन ते सगळ्यांना दुखणे येऊ शकतात. अरे बापरे. तर आता तुम्ही जसं म्हणले यूज ऑफ राईट शूज, तर हे किती इम्पॉर्टन्स आहे डे टू डे लाईफ मध्ये पण, किंवा रेग्युलर जे कामाला जातात नॉर्मल IT प्रोफेशनल्स, तर त्यांना किती यूज आहे म्हणजे राईट शूज वापरणं? राईट शूज प्रत्येकाने वापरायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या पायाची काळजी घ्यायलाच पाहिजे. त्याला दुसरा ऑप्शनच नाही, पर्यायच नाही. प्रत्येकाने आपल्या पायाचा चेकअप करून घ्यायला पाहिजे. आपले पाय बरोबर आहेत का मेकॅनिकली ते बघायला पाहिजे. आणि पाहिजे तसा राईट शूज म्हणजे खूप जास्त फ्लेक्झिबल शूज कामाचा नाही, कारण पाय कसा पण आडवा तेडवा फिरू शकतो. सो आणि खूप जास्त हार्ड पण नको. खूप हार्ड असेल तर चालताना त्रास होईल, चालता येणार नाही किंवा रनिंग करता येणार नाही. सो त्या दोघांच्या मधला एक वॉकिंग शूज म्हणून भेटतो. प्रत्येक कंपनी आजकाल ते वॉकिंग शूज बनवते. सो आपण ते शूज यूज जर का केले तर त्यामुळे पाय स्टेबल राहतो, पायाचा कोणता लिगामेंट किंवा कोणता जॉईंट इंज्युअर होत नाही. त्याच प्रकारे त्यांना पळता सुद्धा येतं, त्यांचं पळणं सुद्धा हॅम्पर होत नाही. सो ते प्रॉपर शूज यूज करणं हे खूप गरजेचं आहे. अच्छा. तर अजून म्हणजे काय काय ना जर प्रॉब्लेम आले म्हणजे पायात चालताना वगैरे, तर मोस्टली ते पेन किलर्सचा यूज करतात. तर ते पेन किलर्सनी पण पेन कमी होऊ शकतं का ते ऍडव्हर्स इफेक्ट कॉज होतो त्यांनी नंतर? जेव्हा पण पायामध्ये दुखतं आहे, गुडघ्यामध्ये किंवा पायामध्ये, घोट्यामध्ये, पंजामध्ये जेव्हा पण दुखणं उद्भवतं, त्या दुखण्याचे खूप सारे प्रकार राहतात. ते कशामुळे दुखतंय ह्याचं निदान पहिले करायला पाहिजे आणि त्यानंतर ठरवायला पाहिजे की ट्रीटमेंट काय करता येईल त्याच्यावरती. जसं काही दुखणे मी म्हटलं की काही दुखणे ओव्हर युजमुळे होतात. अशा दुखण्यांना फक्त गरम पाण्याने शेक केला, खूप जास्त चालल्यामुळे, खूप रनिंग केल्यामुळे जर का दुखत असेल, अशा दुखण्यांना जर का फक्त गरम पाण्याने शेक केला आणि थोडा रेस्ट दिला तर आपोआप ते दुखणं कमी होऊन जातं. पण जर का ते दुखणं इंजुरीमुळे असेल किंवा खेळताना काही लागलंय किंवा ऍक्सिडेंटमुळे आहे किंवा काही काही लोकांना 2-2 महिने ते दुखणं कमी होत नाही, असे दुखणे असतील तर अशा दुखण्यांना पहिले डॉक्टरला दाखवून त्याचं निदान डायग्नोसिस करणं महत्वाचं आहे आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे. कारण जर का ते दुखणं होत राहिलं आणि जर का सध्या छोटी गोष्ट आहे पण हळूहळू तीच गोष्ट करत राहिल्यामुळे, रिपीटेड गोष्ट करत राहिल्यामुळे जर का ती गोष्ट वाढत गेली, ते दुखणं वाढत गेलं तर एखाद्या गोष्टीचा ज्याचा इलाज फक्त छोट्या गोष्टींमुळे होऊ शकला असता, त्याला मे बी त्याला पुढे चालून सर्जरी लागू शकते. सो बेटर आहे की अर्ली फेज मध्ये म्हणजे पहिल्या 2 आठवड्यामध्येच दुखणे जर का दाखवले आणि त्याचा प्रॉपर डायग्नोसिस केला तर पुढच्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. जर त्याचे कॉम्प्लिकेशन्स किंवा त्याला लागणारी सर्जरी ते आपण अवॉइड करू शकतो जर का आपण अर्ली स्टेज मध्ये ते डायग्नोस केलं. आता आपण जिम मध्ये डेडलिफ्ट करताना मोस्टली फ्लॅट शूज वापरतात, राईट? तर काय काय जण नॉर्मल शूज वापरतात, तर कोणते म्हणजे फ्लॅट प्रेफरेबल आहे का नॉर्मल आपले रनिंग शूज कोणते चांगले स्पेशली फॉर डेडलिफ्ट? डेड लिफ्ट साठी स्पेशली मला वाटत नाही की वेगळा शूज काही वापरायला पाहिजे. जर का तुमच्या पायामध्येच प्रॉब्लेम असेल, इनहेरंटली फ्लॅट असतील किंवा काही डिफॉर्मिटीज असतील, काही मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे पायामध्ये, तो जर का करेक्ट केला, तो करेक्ट जर का करायचा असेल आणि तेवढ्या याच्यामध्ये इन्सोल मध्ये आपण करेक्ट केला तर त्याशिवाय वेगळं काही करायची गरज नाही डेडलिफ्ट साठी. पण शूज घालूनच करायला पाहिजे. विदाऊट शूज किंवा विदाऊट फुटवेअर कधीच डेडलिफ्ट नाही करायला पाहिजे. माझ्या मतानुसार ते डेडलिफ्ट करताना नॉर्मल शूज विथ प्रॉपर इन्सोल्स हे जरुरी आहे. अच्छा. आणि यूज ऑफ ब्रेसेस म्हणजे आता ते बँड्स वगैरे घालतो आपण फॉर इंजुरी होऊ नये, तर त्याचा कितपर्यंत यूज होतो? ज्या लोकांना खूप हाय लेवलचा इम्पॅक्ट असतो, जसं क्रिकेट खेळणारे बॉलर्स, फिल्डर्स किंवा बॅट्समन किंवा फुटबॉल खेळणारे प्लेयर्स, ज्या लोकांना पायाचा खूप जास्त यूज करावा लागतो, अशा लोकांना जनरली त्यांचा इम्पॅक्ट जास्त असल्यामुळे त्यांना टेपिंग करावं लागतं. तर ज्यांना ऑलरेडी इंजुरी आहे अशा लोकांना जर का खेळायचं असेल तर त्या लोकांसाठी टेपिंग म्हणून एक गोष्ट असते ज्यामध्ये टेपिंग करतात. त्यामध्ये तो सांधा आपण सरकू नये यासाठी बांधून ठेवतो, जेणेकरून इम्पॅक्ट झाला जरी तरी सुद्धा त्या जॉईंट वरती इम्पॅक्ट नाही आला पाहिजे जास्त आणि त्याचा पेन नाही झालं पाहिजे. बाकी ब्रेसेस किंवा आपण जे सिलिकॉनचे इन्सोल्स म्हणतो, या सगळ्या गोष्टी इंजुरीच्या नंतर वापरायच्या आहेत. इंजुरी नाही व्हावी यासाठी त्याचा यूज फारच मिनिमल आहे.
कारण की मोस्टली डेडलिफ्ट किंवा शॉर्ट्स मारताना पण सपोर्ट म्हणून ऍज अ नी use कॅप करतात. नी Knee कॅप cap. यूज करतो आपण. तर नी कॅप वापरलं तर इंजुरी अवॉइड होऊ शकते, पण ते फक्त डेडलिफ्ट करताना, स्क्वेटिंग, हाफ Squat. स्क्वॅट करताना किंवा खूप हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्स जसं फुटबॉल प्लेयर्स या लोकांची इंजुरी किंवा सायक्लिस्ट या लोकांची नी इंजुरी जर का अवॉइड करायची असेल तर त्यासाठी आपण नी कॅप वापरू शकतो. बट ती नी कॅप प्रॉपर क्वालिटीची पाहिजे. त्यामध्ये जर का जस्ट कॉटन किंवा फक्त स्ट्रेचेबल असेल तर त्याचा जास्त यूज होणार नाही. त्यासाठी प्रॉपर क्वालिटीची ती ब्रेस असेल तर ते त्याचं इम्पॅक्ट ते अवॉइड करू शकतं किंवा प्रिव्हेंट करू शकतो. राईट. तर आधी तुम्ही एक पॉईंट सांगितला होता प्लॅन्टर फेसिस्ट, म्हणजे ते काय होतं ऍक्च्युली, त्या रिलेटेड तुम्ही सांगू शकता? प्लांटार फेशियाटिस म्हणजे आपल्या तळपायाच्या खाली, हिलच्या खालच्या भागामध्ये एक दोरी असते, फेशिया म्हणतात, जी पायाचा पंजाचा मागचा भाग आणि पंजाचा समोरचा भाग या भागांना जोडते. सो या दोरींमध्ये या दोरीच्या वरती खूप वेळ उभं राहिल्यामुळे ही दोरी या हाडाच्या आणि फ्लोअरच्या म्हणजे खालच्या फ्लोअरच्या मध्ये दबल्या जाते आणि त्यामुळे तिच्यावरती आतून सूज येते. त्या प्लांटार फेशिया नावाच्या स्ट्रक्चर मध्ये आतल्या त्या प्लांटार फेशियाच्या दोरीवरती खूप सूज येते, इजा होते. त्याला प्लांटार फेशियाटिस म्हणतात. जनरली हे ज्यांना खूप वेळ उभं राहायचं काम असतं, म्हणजे घरी काम करणाऱ्या, पोळ्या करणाऱ्या किंवा भाजी बनवणाऱ्या बायका ज्या वेगवेगळ्या घरी जातात आणि त्यामुळे त्यांना खूप वेळ उभं राहावं लागतं, किंवा वॉचमन ज्यांचा जॉब असतो उभं राहायचा, किंवा जनरली जे वेगवेगळ्या जॉब सिक्युरिटी किंवा अशा जॉब्स मध्ये असतात ज्यामध्ये त्यांच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना खूप वेळ रनिंग किंवा उभं राहावं लागतं. अशा लोकांना जर का प्रॉपर फुटवेअर नसेल, म्हणजे हार्ड सोलचं शूज घातला, खूप हार्ड सोल आहे अशा सोलचा जर का शूज घातला तर त्या लोकांना हे प्लांटार फेशियाटिस येऊ शकतं. त्यासोबतच ज्यांना व्हिटॅमिन D3 किंवा व्हिटॅमिन B12 हे 2 मेजर व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, डेफिशियन्सी आहे, अशा लोकांना ते प्लांटार फेशियाटिस आल्यानंतर ते लवकर ठीक होत नाही. ते जर का एका आठवड्यात ठीक होऊन जायला पाहिजे ती आतली सूज, ती ठीक होत नाही कारण व्हिटॅमिनची कमी राहते, व्हिटॅमिन B12 किंवा D3 ची कमी राहते. तर अशा लोकांमध्ये हे प्लांटार फेशियाटिस म्हणून एक आजार आहे, हील पेन कॉमनली म्हणतो आपण. तर त्या प्रकारचे आजार येतात. त्यासाठी वेगवेगळे उपचार राहतात. त्यासाठी आपल्याला सॉफ्ट कुशनचा सोल वापरावा लागतो, त्याला सिलिकॉन इनसोल किंवा सिलिकॉन हिल कप म्हणतात. सिलिकॉन हिल कप, त्यामध्ये सिलिकॉन म्हणजे रबर सारखं मटेरियल राहतं. सो ते आपण इन्सोलच्या जागी ते टाकतो किंवा इन्सोलच्या वरती ते चिपकवतो. म्हणजे असं फुटच्या वरती, म्हणजे हे फुटचा जो मागचा भाग आहे त्याच्या इथे आपण ते इन्सोल ठेवतो एवढ्या भागामध्ये, जेणेकरून एवढ्या पार्टला पॅडिंग भेटेल. एवढ्या पार्टवर पॅडिंग आल्यामुळे त्याच्यावर वजन येणार नाही त्या फेशियावर आणि दुखणं कमी होईल. त्यासोबतच काही नवीन ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स येतात फिजिओथेरपीचे. त्यामध्ये एक शॉकवेव्ह मशीन म्हणून असतं आमच्याकडे आजकाल. तर शॉकवेव्ह मशीन त्यामध्ये व्हायब्रेशन सोडतं, शॉकवेव्ह सोडतं, एकदम मायन्यूट शॉकवेव्ह म्हणू शकतो, ज्याच्याने आपल्याला ऍज अ व्हायब्रेशन लागल्यासारखं फील येतं. ते आतमध्ये जाऊन त्याच्यावरची ती सूज कमी करतं प्लांटार फेशियाची आणि त्यामुळे दुखणं लवकर कमी होतं. हे एक ऍडव्हान्स्ड मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट आहे, ही ऍडव्हान्स्ड गोष्ट आहे फिजिओथेरपी मधली. त्यासोबतच काही व्यायाम राहतात, जसं पोटरेंचे व्यायाम किंवा खालच्या पंजाचे जे फेशिया किंवा जे टेंडन्स, लिगामेंट्स आणि फेशिया राहतात त्याचं स्ट्रेचिंग करणं, रेग्युलरली स्ट्रेचिंग करणं, हे व्यायाम जर का केले तर हे लवकर ठीक होतं किंवा परत येणार नाही, हे सुद्धा आपण अवॉइड करू शकतो. कॉमन व्यायाम कोणते आहेत, म्हणजे आफ्टर पोस्ट सर्जरी, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर कॉमन व्यायाम कोणते चांगले, किंवा डे टू डे रुटीन मध्ये आपण अडॅप्ट करू शकतो असे नॉर्मल डेली गुड हेल्थ साठी? वेगवेगळ्या सर्जरीज मध्ये वेगळे व्यायाम राहतात आणि त्याच प्रकारे काही गोष्टी ज्या बिना सर्जरीने, विदाऊट सर्जरी पण मॅनेज होतात, त्या गोष्टींसाठी पण काही व्यायाम राहतात. जनरली गुडघ्याचं दुखणं किंवा गुडघ्याच्या आजूबाजूचं दुखणं जे राहतं ते कमी करण्यासाठी मांडीचे मसल्स, मांडीच्या समोरच्या भागाचे, मांडीच्या मागच्या भागाचे, त्याला हॅमस्ट्रिंग म्हणतात, आणि पोटऱ्याचे म्हणजे काफचे, तर या 3 मसल्सचा व्यायाम राहतो. या 3 मसलला एक्स्ट्रा स्ट्रेन दिलं जातं जेणेकरून मसल्स स्ट्रॉंग बनतात आणि जॉईंटचं दुखणं कमी होतं. सो नी जॉईंट किंवा त्याच्या अराउंड असलेलं जे दुखणं आहे किंवा त्याच्या सर्जरीज आहेत यामध्ये आपण या 3 मसल्सचा व्यायाम करतो. या 3 मसलला स्ट्रॉंग करण्यासाठी व्यायाम करून घेतो. त्याच प्रकारे फूट अँड अँकल मध्ये आपल्याला रेस्ट करावी लागते. त्यामध्ये जर का इंजुरी झाली तर आपण त्याच्यावरती जर का चाललो तर ती इंजुरी वाढू शकते.
ते इंजुरीवर डिपेंड करतं की आपण किती वेळाचा रेस्ट घ्यावा. इंजुरी जर का खूप छोटी असेल तर मे बी अराउंड 2-3 दिवस किंवा एखादा आठवडा रेस्ट लागते. तेच जर का एकदम फ्रॅक्चर किंवा एकदम दूरची इंजुरी असेल ज्याला सर्जरी लागते किंवा ज्याला खूप वेळाचं रेस्ट लागतं, अशा याच्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 महिना रेस्ट करावं लागू शकतं. सो ते डिपेंड करतं की कोणत्या टाईपची किंवा कोणत्या लेव्हलची इंजुरी आहे. आपण 2 ते 3 दिवसापासून ते 1.5 महिन्यापर्यंत आपण रेस्ट करावं लागू शकतं यामध्ये. तुम्ही आधी जसं म्हणले डेली म्हणजे हाऊसवाईफ्स किंवा जे घरी काम करतात स्वयंपाक वगैरे, तर नॉर्मल तुम्ही फक्त लिस्ट करू शकता म्हणजे त्यांच्यामध्ये कोणकोणते इश्यूज मोस्टली म्हणजे मोस्ट कॉमन आहे आताच्या या टाइमला? त्यामध्ये जनरली हिल पेन म्हणजे ज्यांना उभं राहायचा जॉब आहे त्यांना हिल पेन हेच कॉमन आहे. बट मला वाटतं की ज्यांना घरात उभं राहायचं काम आहे, आपल्या इंडियन पॉप्युलेशन भारतीय संस्कृतीमध्ये आपण किचन मध्ये देवघर असल्यामुळे किचन मध्ये चपला घालत नाही, स्लीपर्स घालत नाहीत, त्यामुळे हे प्रॉब्लेम येतात. जर का आपण किचन मध्ये चप्पल किंवा रबरची स्लीपर जर का वापरली तर हे दुखणे उद्भवू नाही शकत. हे जे किचन मध्ये काम करणाऱ्या बायका आहेत किंवा घरातले हाऊसवाईफ आहे यांना जर का किचन मध्ये उभं राहून काम करताना जर का स्लीपर घालायची परवानगी दिली तर हे दुखणे कमी होऊ शकतात. त्याच प्रकारे जर का फारच जास्त प्रॉब्लेम असेल ज्यामुळे आपण घालूच शकत नाही किचन मध्ये, तर अशा केसेसमध्ये ऍटलिस्ट जाड पाय पुसणं, ऍटलिस्ट 2 ते 3 जाड पाय पुसणे ठेवून त्याच्यावरती उभं राहून जर का स्वयंपाक केला किंवा त्याच्यावर उभं राहून जर का काम केलं, जेणेकरून खाली कुशन भेटेल, कापडाचं का होईना पण पायाच्या खाली कुशन भेटेल, अशा प्रकारे जर का आपण त्यांना अलाउ केलं, त्यांना जर का संमती दिली तर हे दुखणे नाही होणार किंवा हे दुखणे झाले तर ते कमी होऊन जातील दुखणे. बोला. त्याशिवाय त्याच्यावर दुसरा इलाज नाहीये. जर का त्यांना एकदा दुखणं झालं आणि ते तशाच प्रकारचं काम करत राहिले, अनवाणी पायाने उभे राहिले, तर ते दुखणं कधीच कमी होणार नाही. सो त्याला हा एकच पर्याय आहे आपल्याकडे. म्हणजे इनडायरेक्टली काही करून ते कुशनिंग द्यायलाच पाहिजे. आणि तुम्ही जसे म्हणले स्लीपर्स, ते स्लीपर्स नॉर्मल स्लीपर्स का जे मेडिकल मध्ये भेटतात? मेडिकल मध्ये भेटणाऱ्या स्लीपर्सची काही गरज नाही. नॉर्मल रबरची स्लीपर सुद्धा सफिशियंट आहे. त्याचा सोल फक्त थोडा सॉफ्ट असावा, एकदम हार्ड रबर सारखा सोल नको, एकदम हार्ड रबर नको, थोडस सॉफ्ट वाला सोल पाहिजे. हे एकच क्रायटेरिया आहे स्लीपरचा. अदरवाईज त्याचा कोणत्याही कंपनीचा कुठेही भेटणारा स्लीपर आपण वापरू शकतो. तर एखाद्याचे ऑपरेशन झाले तर आफ्टर दॅट त्यांनी वर्कआउट करणं किंवा डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये काही फरक जाणवतो का ते आता प्रिव्हियस रुटीन सारखं कंटिन्यू करू शकतात का? ऑलमोस्ट आजकाल ऑर्थोपेडिक्स हे फील्ड खूप ऍडव्हान्स झालाय. यामध्ये भरपूर टेक्नॉलॉजीचा वापर आल्यामुळे आणि नवीन नवीन सर्जरीज आल्यामुळे, नवीन नवीन इम्प्लांट म्हणजे नवीन नवीन आम्ही सामग्री वापरत असल्यामुळे सर्जरीज मध्ये या गोष्टींमुळे रिझल्ट खूप चांगले यायला लागलेत. आता रिझल्ट ऑलमोस्ट 90-95% चांगले व्हायला लागलेत. म्हणजे आधी जर का 100% काम करू शकत असेल तर ऑलमोस्ट 90% काम करता येईल इथपर्यंत आपण चांगलं करू शकतो आजच्या ऑर्थोपेडिक्सच्या स्किल्सनुसार. काही गोष्टी आहेत ज्यामध्ये आउटकम येत नाही, त्यामध्ये बाय डिफॉल्ट काही काही गोष्टींमध्ये आउटकम येत नाहीत. बट मोस्ट मेजॉरिटी ऑफ द जे डिसीजेस आहेत ऑर्थोपेडिक मधले त्यामध्ये आपण 90% आधीच्या पेक्षा 90% आपण काम करू शकतो. जसं जॉईंट रिप्लेसमेंट, तर जॉईंट रिप्लेसमेंट नंतर पेशंटला आजकाल 1 महिन्यानंतर पूर्ण नॉर्मल चालता येतं. आपण दुसऱ्याच दिवशी आपण त्यांना चालायला चालू करतो. 1 महिना प्रॉपर फिजिओथेरपी करून घेतो. गुडघ्याचे काही व्यायाम, काही मसल्सचे व्यायाम करून त्यांचं पूर्ण गुडघ्याची पूर्ण मुवमेंट नॉर्मल करणं आणि त्यांना नॉर्मल चालवणं, अडखळता किंवा लिम्पिंग न करता नॉर्मल सरळ चालणं 1 महिन्यामध्ये आता नी जॉईंट रिप्लेसमेंट नंतर पॉसिबल आहे. कारण आपण यामध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजीचा वापर करणं सुरू केलाय. त्याचप्रमाणे ऍडव्हान्समेंट आली आहे ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी मध्ये. त्यामुळे आताच्या घटकेला 90% रिकव्हरी तरी पॉसिबल आहे. जसं तुम्ही म्हणले ऍडव्हान्समेंट आले, तर तुम्ही असं लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर थोडं बोलू शकता आताच्या? लेटेस्ट मध्ये आता सध्या रोबोटिक म्हणून सगळीकडे प्रचलित झालाय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट. यामध्ये आपण रोबोटचा वापर करतो जॉईंट रिप्लेसमेंटसाठी. तर यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये आपण सर्जरी मध्ये किती जास्त हाड कट करावे, किती हाड कट करावं, कोणत्या साईजचा इम्प्लांट टाकावा, त्यामध्ये अजून बेटर कसा करू शकतो, या गोष्टी आपण कम्प्युटरद्वारे
त्यांचं कम्प्युटरद्वारे आपण डिसाईड करतो आणि त्यानंतर रोबोटला आपण हँडल करतो आणि रोबोट ऍक्च्युअल सर्जरी परफॉर्म करतं किंवा आपण रोबोटच्या सहारे रोबोटला धरून आपण सर्जरी करतो. तर या प्रकारच्या सर्जरीला रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट म्हटलं जातं, जी आताची सगळ्यात ऍडव्हान्स जॉईंट रिप्लेसमेंट आहे. कॉमन मिसकन्सेप्शन्स काय लोकांमध्ये या फील्ड रिलेटेड? सगळ्यात पहिलं मिसकन्सेप्शन म्हणजे ऑर्थोपेडिक डॉक्टर्स कडे गेल्यानंतर ते सर्जरी सांगतात की सर्जरी करावी लागते, ते सर्जन आहेत सो सर्जरी रिलेटेड आहे. प्रत्येक गोष्टीला सर्जरी हा इलाज नसतो. प्रत्येक गोष्टीचं ग्रेडिंग केलं जातं की तुम्हाला किती इंजुरी आहे, किती प्रमाणात आहे, कोणती आहे, त्यानुसार त्याला सर्जरी लागते नाही लागत हे ठरवलं जातं. सो सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन सगळ्या लोकांमध्ये जे ऑर्थोपेडिक डॉक्टर्स कडे गेल्यावर ते सर्जरी सांगतात, प्रत्येक गोष्टीला सर्जरी सांगायची नसते, सर्जरी सांगत नसतो आम्ही ठरवतो की त्याला काय झालंय, आम्ही त्याचं डायग्नोसिस करतो आणि त्यानुसार आम्ही ठरवतो की यासाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट आहे. त्याला जर का खूप लवकर स्पोर्ट्स मध्ये जायचं असेल तर त्यासाठी आम्ही कोणती ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, त्याला जर का सिडेंटरी लाईफ आहे, घरी वर्क फ्रॉम होम आहे, तर अशा केसमध्ये त्याला कोणती ट्रीटमेंट बेस्ट आहे, ही गोष्ट आम्ही ठरवून ट्रीटमेंट देतो. सो त्याच्यानंतर दुसरं आहे की गुडघा बदलीचं किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केल्यानंतर चालता येत नाही. मोठं मिसकन्सेप्शन खूप लोकांना तो मिसकन्सेप्शन येतो. खूप लोक येऊन आम्हाला विचारतात की बरेच लोक सांगतात आम्हाला की जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर चालताच येत नाही. अशा केसेसमध्ये आम्ही आधी केलेले आमचे जॉईंट रिप्लेसमेंटचे पेशंट्स दाखवतो की जॉईंट रिप्लेसमेंट अशा टाईपचं असतं, आम्ही अशी सर्जरी करतो. सर्जरीच्या एका दिवसानंतर चालताना पेशंटचा वॉकिंगचा व्हिडिओ दाखवतो, एका महिन्यानंतर ते कसे चालत होते ते पेशंटला समजावून सांगतो. या प्रकारे आम्ही त्यांना काउन्सिलिंग करून सांगतो की जॉईंट रिप्लेसमेंट नंतर सुद्धा पेशंट नॉर्मल चालतो, आधी सारखं राहिलं नाही, आता खूप जास्त ऍडव्हान्स झालं. या 15 वर्षामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट खूप ऍडव्हान्स झालं. सो आता त्याचा आउटकम म्हणजे त्याचा रिझल्ट सुद्धा तेवढ्याच प्रमाणात ऍडव्हान्स झाला. त्यासोबतच बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन असतं की जिम मध्ये गेल्यावर एखादी इंजुरी झाली किंवा खेळताना एखादी इंजुरी झाली की आपल्याला तो खेळच सोडून द्यावं लागतं किंवा जिम बंद करून टाकावं लागतं आणि लाईफ मध्ये परत जिम करता येणार नाही. हे एक मेजर मिसकन्सेप्शन आम्ही बघितलंय. यामध्ये सुद्धा आता नवीन पेन मॅनेजमेंट म्हणून एक नवीन स्पेशालिटी डेव्हलप झाली आहे. यामध्ये आम्ही अशा टाईपचे पेन्सला काही मिनिमल इंजेक्शन्स देऊन किंवा काही मिनिमम प्रोसिजर करून, काही मिनिमम मशिनरी लावून व्हायब्रेशन्स देऊन किंवा सोनोग्राफी मध्ये बघून काय झालंय बघून त्याचं त्या ठिकाणी इंजेक्शन देऊन अशा प्रकारच्या उपचार करून ते त्यांचं दुखणं कमी करतो आणि या लोकांना वापस जिम मध्ये किंवा वापस स्पोर्ट्स मध्ये खेळण्यासाठी वापस पाठवतो, त्यांना ते वापस रिझ्यूम होतात त्यांच्या गोष्टींमध्ये. सो ते जे आधी मिसकन्सेप्शन होतं की एक इंजुरी झाली की ती गोष्ट करताच येत नाही, आता तसं राहिलं नाही. आता ऍडव्हान्स मॅनेजमेंटमुळे, पेन मॅनेजमेंटमध्ये खूप ऍडव्हान्समेंट आल्यामुळे या गोष्टी सगळ्या दूर झाल्या. त्यासोबतच जिम मध्ये बरेचदा काही लोकांना सांगितलं जातं की स्टेरॉइड घेतल्याशिवाय बॉडी वाढत नाही किंवा बॉडी बनत नाही, मसल्स दिसत नाहीत. सो ते खूप मोठं मिसकन्सेप्शन आहे. प्रत्येक बॉडी बिल्डर स्टेरॉइड घेत नसतो. व्यायाम केल्यानंतर मसल्स नॉर्मली फुगतात, मसल्स नॉर्मली स्ट्रॉंग होतात. स्टेरॉइड घेतल्यानंतर स्टेरॉइडनी सुद्धा मसल्स स्ट्रॉंग होतात किंवा फुगतात, बट ते काही कालावधीसाठी आणि त्या स्टेरॉइडचा त्या मसलवरती किंवा पूर्ण बॉडीवरती खूप खराब परिणाम होतो. सो आपण हे स्टेरॉइड्स घेणं पूर्णपणे टाळलं पाहिजे, पूर्ण थांबवलं पाहिजे. आपण मसल्स किंवा आपण एक्सरसाइज करून, व्यायाम करून मसल वाढवले पाहिजे. स्टेरॉइड्स घेऊन किंवा असे इंजेक्शन्स घेऊन मसल वाढवून जर का आपण केलं तर ते आपल्याला पुढे चालून बॉडीला खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो किंवा बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस येऊ शकतात पुढे चालून. सो या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. जसं तुम्ही आधी म्हणाले की विटॅमिन डेफिशियन्सीमुळे पण इश्यूज येऊ शकतात, तर नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये आपल्या डाएट आणि न्यूट्रिशन मध्ये काय आपण असे चेंजेस केले पाहिजे जेणेकरून आपली बोनची हेल्थ किंवा मस्क्युलोस्केलेटनची हेल्थ इम्प्रूव्ह होईल? सगळ्यात मेन गोष्ट राहते प्रोटीन्स. आपल्याला मसल्स स्ट्रॉंग करायला किंवा हाड स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा लिगामेंट, टेंडन्स, या सगळ्या गोष्टीला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स लागतात. प्रोटीन्स म्हणजे एखाद्या भिंतीमधली वीट, तर ते त्याच्याशिवाय ती भिंतच बनू नाही शकत. सो प्रोटीन्स आपल्याला डाएट मधून प्रोटीन्स घेणं
हे खूप गरजेचं आहे. प्रोटीन्सचे 2 मेजर सोर्स असतात, एक व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन. नॉन व्हेज फूड मध्ये म्हणजे मांसाहारी लोकांसाठी ऑलमोस्ट सगळ्या मांसाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन्स हाय क्वांटिटीमध्ये असतात. जसं एग मध्ये बाहेरचा पांढरा भाग एग अंड्याचा, चिकन, मटन, मीट, ऑल टाइप्स ऑफ मीट, फिश, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन्स असतात आणि फ्रीली अवेलेबल प्रोटीन्स राहतात. म्हणजे त्या प्राण्यांनी बनवलेले, त्यांच्यासाठीचे बनवलेले प्रोटीन आपण डायरेक्टली प्रोटीनच्या स्वरूपात घेत असतो. त्याशिवाय काही डाएट्स मध्ये पण असतात, जसं डाळी, कडधान्य, मटकी किंवा चवळी किंवा डाळी झाल्या, मुगाची डाळ, तुरीची डाळ, उडदाची डाळ, या वेगवेगळ्या डाळी, या सगळ्यांमध्ये प्रोटीन्सची क्वांटिटी हाय असते. सो आपल्याला जर का प्रोटीन्स वाढवायचे असतील तर व्हेजिटेरियन, प्युअर व्हेजिटेरियन लोकांनी, पूर्ण शाकाहारी लोकांना डाळी हा एक मेन सोर्स आहे. डाळी आणि कडधान्य, ते पण मोड आलेले किंवा कडधान्य. आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी नॉनव्हेजचे प्रत्येक फूड, त्यासोबत काही व्हिटॅमिन्स आपल्याला महत्वाचे राहतात. हाडाचं, जॉईंट्सचं दुखणं, मसल्सचं दुखणं कमी करण्यासाठी काही व्हिटॅमिन्सची गरज असते, जसं व्हिटॅमिन B12 आणि D3 जे कॉमनली आपण बोलतो. व्हिटॅमिन डी हे आपल्याला एकतर सन पासून भेटतं, म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये आपण गेल्यानंतर आपली बॉडी स्वतःच व्हिटॅमिन डी बनवते, किंवा आपण जेवणातून घेऊ शकतो. आता आपला जॉब जनरली 4 भिंतींच्या मध्ये राहतो, आपल्याला सूर्यप्रकाशाचं एक्सपोजर तसंच फार कमी राहतं, त्यामुळे व्हिटॅमिन डी चं सिंथेसिस आपण स्वतः करू शकत नाही, आणि त्यामुळे आपल्यामध्ये व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी तयार होते. व्हिटॅमिन डी चा दुसरा सोर्स असतो मिल्क किंवा काही नॉन व्हेजिटेरियन फूड, पण त्यामध्ये सुद्धा खूप कमी क्वांटिटीमध्ये व्हिटॅमिन डी असतं. तर त्यामुळे व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी आपण सनलाईट एक्सपोजर कमी असल्यामुळे ऑलमोस्ट प्रत्येक माणसाला कधी ना कधी लाईफ मध्ये होते, किंवा काही काही लोकांना रिपीटेडली होतच राहते. त्यामध्ये उपचारामध्ये सनलाईट एक्सपोजर आपण वाढवला पाहिजे, ही एक गोष्ट आहे. अर्धा पाऊण तास जर का आपण डेली सनलाईट मध्ये, जर का आपण सनबाथ म्हणतो आजकाल त्याला, तर सनबाथ जर का घेतला, त्यामुळे व्हिटॅमिन डी ची लेवल आपली नॉर्मल येऊ शकते बॉडीमध्ये. किंवा सप्लिमेंट्स म्हणजे व्हिटॅमिन डी च्या गोळ्या, आठवड्याला एक किंवा महिन्याला एक अशा काही गोळ्या राहतात व्हिटॅमिन डीच्या, त्या जर का ऍज अ सप्लिमेंट म्हणून आपण घेतल्या, म्हणजे जेवणासारख्याच एक गोळी सुद्धा घेतली महिन्यातून एक, तर त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डी आपलं नॉर्मल राहू शकतं. तसंच व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B12 चे 2 मेजर सोर्स, सेम ॲनिमल सोर्स, प्लांट सोर्स. ॲनिमल मध्ये ऑलमोस्ट प्रत्येक ॲनिमल मध्ये व्हिटॅमिन B12 असतं. त्यामध्ये फिश मध्ये जनरली ते कॉड लिव्हर ऑइल ऐकलं असेल, कॉड फिश म्हणून असतं, त्याचा लिव्हर, त्यामध्ये व्हिटॅमिन डी चं प्रमाण जास्त असतं, कॉड लिव्हर किंवा कोणत्या पण फिश मध्ये, तर त्यामध्ये व्हिटॅमिन B12 राहतं. त्याचप्रमाणे काही काही व्हेजिटेरियन डाएट म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल, हिरव्या पालेभाज्या, ज्या ताज्या राहतात, शिळ्या झालेल्या नाही, ज्या ताज्या हिरव्या पालेभाज्या राहतात, त्यामध्ये व्हिटॅमिन B12 चं प्रमाण राहतं. बट आपण जेव्हा त्यांना शिजवतो, कुकिंग करतो, पाण्यामध्ये बॉईल करतो किंवा चिरल्यानंतर पाण्याने धुतो, अशा वेळेस व्हिटॅमिन B12 त्याच्यामधून वॉश आउट होऊन जातं, निघून जातं. सो त्यात खूप कमी प्रमाणात राहतं. सो आपल्याला खूप कमी प्रमाणात व्हिटॅमिन B12 भेटतं फक्त व्हेजिटेरियन मधून. सो आपण एव्हरी इयरली तरी व्हिटॅमिन B12 चा चेकअप करत राहिलो पाहिजे. जर का व्हिटॅमिन B12 कमी असेल तर आपण त्यासाठी गोळ्या घेतल्या पाहिजे. खूप जर का कमी असेल तर त्याचे इंजेक्शन सुद्धा लागू शकतात. त्याचे महिन्यातून एक किंवा आठवड्याला एक असे 4 किंवा 5 इंजेक्शन घ्यावे लागू शकतात. सो आपण प्रॉपरली ते दर वर्षाला चेक करायला पाहिजे, आपले व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 नॉर्मल आहे का, आणि जर का कमी असेल तर ते प्रॉपर त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. व्हेरी वेल एक्सप्लेन. तर आता तुम्ही मला हे सगळं सांगितलं, राईट. आता एखादा पेशंट आला, त्याला समजा एखादा इश्यू झाला पायामध्ये आणि त्याला तुम्ही सजेस्ट केलं ऑपरेशन करायचंय असं, तर तुम्ही म्हणजे त्याला कन्वे कसं करता, की बाबा आता तुम्ही जसं मला एक्सप्लेन केलं पूर्ण नी आणि अँकलची सगळी टर्मिनॉलॉजीज, बायोलॉजिकल टर्मिनॉलॉजीज, तर तुम्ही त्यांना पण असं पूर्ण असं डिटेलमध्ये एक्सप्लेन करता का? तुम्हाला असं थोडं डिफिकल्टी कधी आली आहे का पेशंटला प्रॉब्लेम एक्सप्लेन करताना? जनरली पुण्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्यांना इंग्लिश चांगलं येत असतं, सगळे एज्युकेटेड राहतात. सो बेसिक नावं सगळ्यांना माहीत राहतात पुण्यामध्ये. बट जे लोक पूर्ण फार खेड्यामधून येतात, अशा लोकांना समजवण्यासाठी आम्ही मॉडेल्सचा वापर करतो. म्हणजे आम्ही त्यांना स्ट्रक्चर दाखवतो, गुडघा कसा असतो, अँकल कसा असतो, त्यामध्ये आम्ही त्याला समजावून सांगतो की तुझ्या या पार्ट मध्ये प्रॉब्लेम झालाय आणि त्या प्रॉब्लेमला ट्रीट करण्यासाठी आपल्याला हे मार्ग आहेत, त्यामध्ये कोणत्या मार्गामुळे त्याला कसं होऊ शकतं, म्हणजे
गोळ्या घेतल्यानंतर तो किती लवकर ठीक होऊ शकतो, त्यांनी फिजिओथेरपी केली किंवा जास्त अजून काही एक्स्ट्रा व्यायाम केले त्याच्यामुळे त्याला किती फायदा होऊ शकतो, किंवा एखाद्या इंजेक्शननी किती जास्त अजून फायदा होऊ शकतो, सर्जरीची गरज असेल तर आधी जे आम्ही सर्जरीज केल्या ते सर्जरीज त्याला दाखवतो की अशा टाईपच्या आम्ही सर्जरीज करतो. या सर्जरीज मध्ये पेशंट 1.5 महिन्यानंतर किंवा एका आठवड्यानंतर असा चालतो, तुला पण तसं चालता येऊ शकतं. सो या प्रकारे आम्ही त्यांना व्हिडिओज दाखवून, डायग्राम काढून, पेपरवरती डायग्राम काढून समजावून सांगून अशा प्रकारे आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो. तुमच्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये तुमची अशी काही एखादी केस स्टडी आहे का, म्हणजे ह्या रिलेटेड किंवा सक्सेस स्टोरी म्हणू शकतो आपण? मला एक स्टोरी खूप चांगल्या प्रकारे आठवते आणि खूप इन्स्पायरिंग पण वाटते. एक कोलकाताचा एक प्लेअर होता कदिश सेठ म्हणून. तर त्याला खेळताना पायाच्या करंगळीला एक मायनर फ्रॅक्चर झालं होतं, खूप मायनर फ्रॅक्चर होतं, त्यामुळे ते कोणत्या एक्सरे मध्ये कुठेच दिसत नव्हतं. सो तो 2 ते 3 महिने तो वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली त्यांनी, पण ते पेन कमी नाही झालं. तर त्यामुळे त्याला स्पोर्ट्सच सोडून द्यावं लागलं. सो तो 6 महिने स्पोर्ट्स पासून पूर्ण दूर गेला आणि तो त्या खेळासाठी म्हणजे क्रिकेटसाठी खूप पॅशनेट होता. तिथल्या प्रीमियर लीग मधला तो एक फास्ट बॉलर होता, त्याला IPL मध्ये सिलेक्शन होणार होतं, पण या छोट्याशा इंजुरीमुळे त्याचं खेळणंच पूर्ण बंद झालं आणि त्यामुळे तो थोडासा डिप्रेशन मध्ये गेला की आता पुढे आपल्याला क्रिकेट खेळता येणार नाही. यामुळे त्याला स्वतःलाच तो डिप्रेशन मध्ये चालला होता. तो पुण्यामध्ये त्याचे नातेवाईक राहतात, त्यासाठी तो पुण्याला आला होता आणि त्यांनी असंच ऑनलाईन सर्च केलं गुगलवरती आणि त्याला माझं नाव भेटलं की फूट अँड अँकल स्पेशालिस्ट म्हणून एक डॉक्टर कपिल म्हणून आहे. तर तो मला भेटायला आला मोबाईलवर, इंटरनेटवर बघून एकदा. तर मी बघितल्यानंतर मला ते फ्रॅक्चर असल्यासारखं वाटलं. सो आम्ही त्याचा इमर्जन्सी, तो 1 दिवसासाठी आला होता फक्त. सो त्याचा इमर्जन्सी मध्ये मी MRI करून घेतला पायाचा. त्या MRI मध्ये ते फ्रॅक्चर कन्फर्म केलं आणि त्या फ्रॅक्चरची प्रॉपर ट्रीटमेंट केली. त्यामध्ये काही गोष्टी राहतात ज्या आपल्याला वाढवून द्याव्या लागतात. हाय डोस मध्ये आपल्याला काही ड्रग्ज द्यावे लागतात, म्हणजे काही मेडिसिन्स आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये हाय डोस मध्ये द्याव्या लागतात ते लवकर ठीक होण्यासाठी. सो मी त्याची ट्रीटमेंट सुरू केली. त्यासोबतच आमचे फिजिओथेरपिस्ट होते पंकज सर, त्यांनी त्याला प्रॉपर रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल सांगितला की आपण हळूहळू कसं चालू करावं रनिंग. असं आम्ही त्याला 1.5 ते 2 महिना आम्ही म्हणजे तो वापस कोलकात्याला गेल्यावरती आम्ही फोनवर त्याला फिजिओथेरपी आणि त्याचं ट्रीटमेंट सुरू केली. अराउंड 2 महिने मी त्याची ट्रीटमेंट केली. 2 महिन्यानंतर त्याचं रनिंग सुरू झालं, त्याची पूर्ण बॉलिंग फुल पेसनी सुरू झाली. ऍट प्रेझेंट तो वापस तिकडच्या प्रीमियर लीग मध्ये सिलेक्ट झाला आणि वापस खेळणं त्याचं रिझ्युम झालं. सो तो एवढा खुश झाला त्यानंतर, त्याचं पूर्ण डिप्रेशन चाललं गेलं, त्याचं पॅशन त्याला वापस भेटलं. सो ती एक इन्स्पायरिंग स्टोरी होती माझ्यासाठी की एक पेशंट ज्याला सगळं त्याचं लाईफ सोडून द्यावं वाटत आहे आणि त्याला ते लाईफ परत वापस भेटलं. सो त्यांनी मीडियामध्ये, इंस्टाग्राम वरती वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या माझ्या नावाने की यांच्यामुळे ठीक झालं. सो तो एक खूप चांगला असा हृदयाला टच होणारा एक इन्सिडन्स होता माझ्या लाईफ मधला. त्याचप्रमाणे एक आळंदीच्या मंदिरामध्ये, आळंदीला एक मंदिर आहे आपल्याकडे, तर त्या मंदिरामध्ये पूजा करणारे जे पुजारी आहेत वेगळे जे त्यात महाराज आहेत, त्यांच्यापैकी एका महाराजांचं एक फ्रॅक्चर झालं होतं अहमदनगरला. सो त्यांना पूर्ण पायाचे हाड तुटून पूर्ण चमडीच्या बाहेर निघाले आणि 2-3 तुकडे हाडाचे गायब पण झाले रस्त्यावरती. एवढा घाण ऍक्सिडेंट झाला होता, बॅड लक. सो ते माझ्याकडे आले होते. त्यांना ते पण भरपूर डॉक्टर्स कडे फिरून आले, त्यांनी बऱ्याच डॉक्टर्सचे ओपिनियन घेतले. सगळ्यांनी सांगितलं की ऑपरेशन केल्यानंतर त्यांना चालता येणार नाही, ऑपरेशन केल्यानंतर हाड तर जुळेल पण चालणं इम्पॉसिबल आहे, चालता येणार नाही. चालायचं पर्सेंटेज 50% पण नाही राहणार, तुम्ही चालू शकाल पुढे चालून ऑपरेशन नंतर. सो ते माझ्याकडे आले. सो मी त्यांचा सिटी स्कॅन करून घेतला, काय फ्रॅक्चर आहे ते बघितलं. त्याच्यानंतर त्यांना प्लॅन सांगितला, त्यांना सांगितलं की अशा टाईपची मी सर्जरी करेल. या सर्जरी नंतर 2 ते 2.5 महिने तुम्हाला मी सांगेल त्याप्रमाणे चालावं लागेल. पहिले 1.5 महिना बिलकुल चालायचं नाही, त्यानंतर हळूहळू वजन वाढवायचं पायावर. असं 3 महिने मी त्यांना पूर्ण चालवलं. 3 महिन्यानंतर ते नॉर्मल वॉकिंग सुरू झाली. एक 5 ते 10% सूज ऍट प्रेझेंट त्यांच्या पायावरती आणि दुखणं काहीच नाहीये.
झिरो पेन. सो आता त्यांना सर्जरी करून ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिने झाले, 1.5 ते 2 वर्ष झाले. सो 2 वर्षानंतर ते एकदम चांगले चालत आहेत. सो ते पण एक खूप खुश आहेत. ज्यावेळेस मी मंदिरात जातो किंवा पंढरीच्या दर्शनाला जातो त्यावेळेस ते भेटतात. सो तो पण एक हृदयाला टच करणारा, एक स्पर्श करून जाणारा अनुभव आहे की एक त्यांच्या पण चेहऱ्यावरती किती स्माइल, किती खुश झाले. आधी ते पण पूर्ण डिप्रेस झाले की आपल्याला आता चालताच येणार नाही, 45 वय आहे, लहान मुलं आहेत आणि आपल्याला चालताही येत नाहीये. बट ते आपोआप ते चालायला लागले 3 वर्षानंतर, पंढरीच्याच कृपेने ते चालायला लागलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरच जे आनंद आहे तो बघून त्याच्यापेक्षा मोठा आनंद जीवनात कोणताच भेटला नाही. ग्रेट ग्रेट, हॅट्स ऑफ टू युअर वर्क. तर आपण आता पुढच्या टॉपिक कडे वळूया. तर म्हणजे एखाद्या ऍस्पायरंटला तुम्ही शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करू शकाल का, म्हणजे त्यांनी काय काय केलं पाहिजे? आता मेडिकल फील्ड हे खूप किचकट फील्ड झालंय. आधी एवढं सिम्प्लिफाईड फील्ड नव्हतं. प्रत्येक ठिकाणी खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत प्रत्येक लेवलवरती आणि प्रत्येक ठिकाणी खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणजे एका जागेसाठी हजारो लोक त्याच्यासाठी ऍप्लिकेशन देतात आणि त्यामधून एक सिलेक्ट होतो. सो खूप कॉम्पिटेटिव्ह लाईफ आहे. सो ज्यांना पण मेडिकलमध्ये फील्ड करायचंय, की मेडिकलमध्ये करिअर करायचंय किंवा ऑर्थोपेडिशियन्स बनायचंय पुढे चालून, त्यांच्यासाठी मी एकच सांगेल की त्यांना खूप जास्त चिकाटी ठेवावी लागेल, खूप जास्त पेशन्स ठेवावा लागेल. बऱ्याच एक्झाम आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिल्यांदा दिल्यानंतर बरेचदा आपल्याला फेल्युअर येऊ शकतं. सो आपल्याला परत अभ्यास करून, परत काम करून, एक्झाम देऊन ती एक्झाम पास करणं हे करत राहिलं पाहिजे. आपण कोणत्याच गोष्टीमध्ये डिप्रेशन मध्ये येता कामा नये की आपण आज फेल झालो, आता आपण पुढे नाही जाऊ शकत. सो ते एक कॉम्पिटेटिव्ह लाईफ मध्ये आपण ऍडजस्ट होणं खूप जास्त महत्वाचं आहे ऍज अ ऑर्थोपेडिशियन किंवा ऍज अ डॉक्टर पुढे जाऊन. त्याचप्रमाणे या फील्डमध्ये डॉक्टर्स मध्ये हार्ड वर्किंग खूप जास्त आहे. खूप जास्त काम खूप जास्त वेळासाठी करावं लागू शकतं. बरेचदा मला आठवतं आम्ही शिकायला असताना दिवसाचे 20-20, 22-22 तास आम्ही काम करायचो. कधी कधी 48 तास, 72 तास न झोपता न जेवता काम करावं लागायचं. सो तसं हार्ड वर्किंग राहणं हे आपल्याला आधीपासून ठरवावं लागेल की आपल्याला हार्ड वर्किंग कुठेच सोडायला नाही पाहिजे. त्यासोबत पेशंटचा आपण जेव्हा उपचार करतो तेव्हा पेशंटची बाजू समजून घेणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. फक्त आपली बाजू की आपल्याला त्याला असं ट्रीट करायचंय यापेक्षा पेशंटला आपल्याकडून काय पाहिजे आहे, त्याला आपली ट्रीटमेंट बरोबर वाटती आहे की नाही, त्याला जर का काही शंका असतील किंवा आपली ट्रीटमेंट बरोबर वाटत नसेल तर त्याच्या डोक्यातल्या काय शंका आहेत त्या समजावून घेणं किंवा त्यांना एक सिंपथी देणं, एम्पथी आणि सिंपथी देणं की तुम्हाला जे झालंय ते अनअवॉइडेबल होतं, ते आपण रिव्हर्स नाही करू शकत, बट त्या गोष्टी आपल्याला ठीक कराव्या लागतील. सो या टाईपचं काउन्सिलिंग करणं, पेशन्स ठेवून काउन्सिलिंग करणं ह्या गोष्टी आपल्याला या फील्डमध्ये कराव्या लागतात. सो हार्ड वर्किंग आणि पेशन्स या गोष्टी जर का असतील तरच मेडिकल फील्ड चूज करायला पाहिजे. कारण या गोष्टीमध्ये लाईफ लॉंग हार्ड वर्क राहणार. यामध्ये संडेला सुद्धा सुट्टी राहणार नाही, संडेला सुद्धा इमर्जन्सीज येऊ शकतात. सॅटर्डे पर्यंत आपल्याला कंप्लीट काम राहून संडेला परत हॉस्पिटलला जायची तयारी ठेवली पाहिजे. सो या गोष्टी आपण आपल्या मनाशी आधीपासून निश्चित केल्या पाहिजे की आम्ही या टाईपचं काम लाईफ मध्ये करणार. जर काय कोणी असेल की नाही आम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी पाहिजे किंवा संडे पूर्ण ऑफ पाहिजे किंवा आम्ही 10 दिवस आम्हाला पूर्ण सुट्टी पाहिजे, अशा टाईपचं जर का आधीपासून एक्सपेक्टेशन असेल तर त्यामध्ये पुढे चालून जर का मेडिसिन फील्ड घेतलं तर खूप मोठं डिप्रेशन येऊ शकतं, बऱ्याच प्रॉब्लेम्स फेस करू शकतील असे नवीन ऍस्पिरंट लोक. सो चिकाटी असणं, हार्डवर्क असणं आणि प्रॉपर काउन्सिलिंग साठी आपण तयार असणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर तुम्ही ही ऑर्थोपेडिक ही फील्ड का निवडली? माझा खूप जवळचा संबंध आला, खूप लहान वयामध्ये ऑर्थोपेडिशियन्स सोबत खूप जवळचा संबंध आला. लहानपणी मी जेव्हा 9 वर्षाचा होतो त्यावेळेस माझा एक ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या ऍक्सिडेंट नंतर मी क्रिटिकली इंज्युअर्ड झालो होतो. पोटामध्ये वगैरे बरेच ऑर्गन तुटले होते, रक्तस्राव वगैरे झाला आतल्या आत, बाहेरून दिसताना सगळं नॉर्मल होतं. सो सगळ्यात पहिले मी ऑर्थोपेडिशियन कडे गेलो, एका ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये गेलो. एक खूप नावाजलेलं, औरंगाबादचं बऱ्याच नावाजलेलं हॉस्पिटल होतं. तिथल्या ऑर्थोपेडिशियन्सनी आणि त्यांची वाईफ अॅनेस्थेसिस्ट त्यांनी मला चेक केलं. त्यांनी लगेच निदान काढलं की याच्या पोटामध्ये खूप जास्त रक्तस्राव होतोय, इमर्जन्सी सर्जरी लागणार.
आणि जस्ट बिकॉज त्यांनी ते निदान डायग्नोज केलं आणि इमिजिएटली सर्जरीसाठी मला पोस्ट करून सर्जनला बोलवून सर्जरी करवली, त्यामुळे माझा जीव वाचू शकला. जर का त्यांनी माझं डायग्नोज नसतं केलं 4-6 तासासाठी तर मे बी बराच खराब आउटकम येऊ शकला असता. तर हे सगळ्यात पहिल्यांदा मला त्यानंतर मला असं त्याच्यातून मी जेव्हा ठीक झालो त्यानंतर मला एकदम ऑर्थोपेडिशियन्स बद्दल एकदम आदर निर्माण झाला, कारण त्यामुळे माझा जीव वाचला. सेकंड, मी जेव्हा औरंगाबादला होतो त्यावेळेस जॉईंट रिप्लेसमेंट किंवा कॉम्प्लिकेटेड सर्जरीसाठी मुंबईवरून सर्जन्स यायचे किंवा नागपूरवरून मोठमोठ्या सिटीज वरून सर्जन यायचे आणि ते सर्जरीज करायचे. त्यावेळेस मला त्यांचं कुतूहल वाटायला लागलं की हे लोक इतकं जास्त शिकले आणि एवढं चांगलं सर्जरीज करतायत, सो आपण सुद्धा तेवढं शिकावं, आपण सुद्धा तशा टाईपच्या सर्जरीज कराव्या. त्यामुळे मी खूप लहानपणीच ऑर्थोपेडिक्स करणार आणि त्यामध्ये पण जॉईंट रिप्लेसमेंट करणार, हे मी वयाच्या खूप आधी म्हणजे शाळेत असताना ऑलमोस्ट मी ठरवलं होतं. सो त्या मार्गाने मग त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या एक्झाम, त्यासाठी लागणारं सगळं हार्डवर्क, ते बरोबर एक एक पायरी स्टेप बाय स्टेप करत गेल्यानंतर मी बरोबर ऑर्थोपेडिशियन पर्यंत पोहोचू शकलो. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती या फील्ड मधली सगळी आम्हाला सविस्तरपणे सांगितली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. वेलकम, थँक्यू सो मच. थँक्यू.